सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी शुभार्थी गौरी इनामदार आजच्या या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या अध्यक्षा श्यामलताई शेंडे अमेरिकेतून उपस्थित आहेत आजच्या भाषण ऐकायसाठी. त्यानंतर शोभनाताई तीर्थळी आहेत आणि अजून एक 14-15 लोक जॉईन झालेले मला दिसत आहेत. काही थोड्या वेळाने जॉईन होतील आणि खूप वेळा लोकांचं आत्ता ऐकायला जमलं नाही तरी ही खात्री असते की हे युट्यूबवर रेकॉर्डिंग आपल्याला नक्की मिळणार आहे. आणि आयुर्वेदाबद्दल इंटरेस्ट तर सगळ्यांनाच असतो, त्याच्यामुळे हे जेव्हा युट्यूबवर जाईल तेव्हा शेकडोंच्या संख्येने हा व्हिडिओ बघितला जाईल याची मला खात्री आहे. आज आपल्याकडे पुण्यातल्या प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य डॉक्टर अरुणा पेंडसे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना विषय दिलेला आहे पार्किन्सन आणि आयुर्वेद. तर त्यांचा मी थोडक्यात परिचय असा करून देते की त्यांचं शिक्षण पुण्यातल्या प्रतिष्ठित टिळक आयुर्वेद महाविद्यालयात झालंय आणि विद्यार्थी दशेतच त्यांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध नानल वैद्य माधवी देशपांडे, नंतर बडोद्याचे पती पत्नी मस्कर पती पत्नी तिथले प्रसिद्ध वैद्य यांच्याकडे शिक्षण घेतलं. विद्यार्थी दशेपासूनच त्यांना खेळाची आवड होती खूप, आणि खेळाडूंमध्ये जे सांध्यांच्या तक्रारी येतात त्या रुग्णांमध्ये पुन्हा पुन्हा उद्भवणारी सांधेदुखी हे बघून त्यांना दीर्घकाळ आराम मिळेल यासाठी काहीतरी केलं पाहिजे या तळमळीनं अरुणाताई अतिशय प्रयत्नशील होत्या. आणि याच प्रयत्नातून त्यांनी 17 वर्षापूर्वी अमेरिकेत कायरोप्रॅक्टिक अशा एका शास्त्राचा अभ्यास केला आणि मणका आणि सांध्यांच्या उपचारात त्यांनी त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केले. तसंच ॲलर्जी या आजारावर सुद्धा त्या उत्तम उपचार देतात. आजचा विषय आपला पार्किन्सन आजारात आयुर्वेदाचा उपयोग हा मुख्यतः आहे. आयुर्वेदाबद्दल समाजात अनेक गैरसमज असतात. सहसा असं होतं की माणूस या आजारामध्ये पहिल्यांदा ॲलोपॅथीच घेतली जाते आणि मग उपयोग होत नाही तेव्हा आयुर्वेदाकडे माणसं वळतात आणि मग पुन्हा मनामध्ये कन्फ्युजन खूप होतं की दोन्ही पथी चालू ठेवायच्या का नाही. परस्पर विरोधी मतं ऐकायला मिळतात. कुणी म्हणतं की आयुर्वेद नको, फक्त ॲलोपॅथीवर विश्वास ठेवा. ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणतात आम्ही सांगतो तेच करा, आयुर्वेद घेऊ नका. अशा अशा मतांतरामध्ये पेशंटचं रुग्णाचं अतिशय कन्फ्युजन होतं, काय करावं कळत नाही. मग मध्येच ट्रीटमेंट घेतली जाते, ती पूर्ण केली जात नाही, अर्धवट सोडली जाते आणि मग ते शास्त्राला दोष दिला जातो की उपयोगच झाला नाही असं होतं. किंवा आयुर्वेद म्हणजे फक्त पंचकर्म अशी थोडीशी मनामध्ये अढी आणि थोडीशी भीती असते. आणि आयुर्वेद म्हटलं की आपल्याला फक्त वात पित्त कफ एवढीच माहिती असते, याच्या पलीकडे माहिती नसते फारशी. किंवा पथ्य पाळण्याची लोकांची तयारी नसते. आयुर्वेद म्हटलं की पथ्य, हे खाऊ नका ते खाऊ नका. आपल्याला जिभेच्या रुचीची इतकी सवय झालेली असते की तिथे कॉम्प्रोमाइज करायची पेशंटची तयारी नसते अजिबात. त्याच्यामुळे मग आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमज आहेत लोकांच्या. तर मी अरुणाताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या भाषणामध्ये आयुर्वेदाची बेसिक माहिती पण लोकांना करून द्यावी आणि तो गैरसमज दूर करायचा प्रयत्न करावा. आणि पार्किन्सन या आजारामध्ये विशेषतः आयुर्वेदाचा काय उपयोग आहे, काय रोल आहे ते स्पष्ट करावं आणि त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी अशी मी विनंती करते. धन्यवाद गौरीताई. किती छान तुम्ही सांगितलं. आपलं जे बोलणं झालं क्लिनिकमध्ये त्याचा प्रत्येक एक पॉइंट घेऊन तुम्ही खरंच छान त्या म्हणजे वेदाच्या बद्दलची ओळख पण आधी सुरुवातीला करून दिलीत. तुमचे धन्यवाद त्याच्यासाठी. आज मी विषय घेतलाय पार्किन्सन आणि आयुर्वेद. कारण पार्किन्सन आणि ॲलोपॅथीचं पुष्कळ सगळ्यांना माहिती असते आणि त्याच्यावरती इंटरनेटवरती म्हणा किंवा मुळातच लोकांना हल्ली त्याच्याबद्दल झालेल्या आजाराबद्दल वाचायची खूप सवय असते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा अभ्यास हा खूप झालेला असतो.
आणि आयुर्वेदाबद्दल खूप प्रमाणामध्ये लोकांमध्ये गैरसमजच आहेत असं आम्हाला लक्षात येतं क्लिनिकमध्ये बसल्यानंतर. तुमच्यासारखे चौकस लोक ज्या वेळेला त्याच्याबद्दल माहिती करून घेतात आणि आयुर्वेदाचा उपयोग बाकीच्या आजारांमध्ये सुद्धा कसा करता येईल याच्यासाठी लोकांना प्रवृत्त करतात, ही आमची खूप मोठी ठेव आहे असं मी म्हणेन. कारण हुशार मंडळींनी जर खरंच आयुर्वेद म्हणजे काय आहे, त्याचे सिद्धांत काय आहेत किंवा त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे जर माहिती करून घेतली ना अगदी बेसिक पासनं, तर त्याचे गैरसमज दूर व्हायला खूप मदत होईल. मी आता सुरू करते. अरुणाताई, तुम्ही दिसत नाही आहात. हो, आपला ना व्हिडिओ आणि ऑडिओचं हे थोडं कॉम्प्रोमाइज होतं ना, म्हणून मी व्हिडिओ बंद केलाय. हा हा, नाही थोडं पाहूयात. म्हणजे तुम्ही अच्छा, एकदा दिसू आहेत, एकदा व्हिडिओ तुमचं हे शेअरिंग सुरू झालं ना बर, की मग हवं तर आपण तुम्ही बंद करा. आणि ओके. कारण शेअरिंग सुरू झालं की का तुम्हाला त्रास वाटतो त्याचा? ठीक आहे. नाही, हरकत नाही, करायला हरकत नाही. मी दिसतेय का आता? हो, दिसताय दिसताय. हा. मग सुरू करते मी. हो हो हो. मग थोड्या वेळाने म्हणजे हे जर डिस्टर्ब व्हायला लागलं तर बंद करीन. हो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पार्किन्सनचा इतिहास, पार्किन्सन या नावाने 1800 सालापासून म्हणजे 1817 मध्ये पहिल्यांदा जेम्स पार्किन्सननी त्याचा शेकिंग पाल्सी म्हणून पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला. आणि पाल्सी म्हणजे एखादा भागाचं काम नीट न होणं किंवा न होणं. तर त्याच्यामध्ये शेकिंग पाल्सी हे काहीतरी वेगळं लक्षण दिसल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा त्याचा नावाचा उल्लेख केला आणि त्याची लक्षणं काय काय आहेत, आणखीन फक्त शेकिंग नाही असं त्यांनी सांगितलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर बरेच एक 10-12 वर्ष त्याच्यामध्ये ह्याचा पार्किन्सन म्हणून काही उल्लेख होत नव्हता, पण नंतर हळूहळू त्याचा पार्किन्सन नावानी ह्या पूर्ण समुच्चयाचा लक्षण समुच्चयाचा उल्लेख होऊन त्याच्यावरती अभ्यास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यावर अधिक अभ्यास होत 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 52 सालापर्यंत 1952 मध्ये साधारणपणे त्याची सर्व लक्षणं प्रकार त्याचं सविस्तर असं वर्णन ह्याचं केलं गेलं. अजूनही त्याचा अभ्यास चालूच आहे आणि आता संपलाय का, पूर्ण झालं का, तर असं नाही म्हणता येणार. कारण आत्ताचं त्याचं वर्णन असं केलं जातं की इट्स अ प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल कंडिशन अरायझिंग ड्यू टू लॅक ऑफ सिक्रेशन्स ऑफ डोपामाइन बाय द ब्रेन न्यूरॉन्स. पण आपण असं म्हणतो की प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल कंडिशन जी आहे ती पूर्ण बरी कधीच होणार नाही. पण आपल्या व्हॉट्सॲप जे काही आहे आणि युट्यूब त्याच्यावरती खूप तुम्हाला व्हिडिओज असे दिसतील की ज्याच्यामध्ये ते त्यांनी हा आजार पूर्ण बरा केला आहे असं त्याच्यावरती येतात. पण बरा केला याचा अर्थ असा होतो का की ते पूर्ण बरं झालं म्हणजे ताप आला आणि बरा झाला असं आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये काही औषधं आणि त्याच्या ट्रीटमेंट ही चालू जोपर्यंत असते तोपर्यंत ती कंडिशन कंट्रोलमध्ये राहते असं आपण म्हणूया. आता हे 1817 मध्ये पहिल्यांदा हे पार्किन्सननी वर्णन केलं, तर मग आयुर्वेदामध्ये याचं वर्णन आहे का नाहीये का, ह्याच्या आधीपर्यंत तो अस्तित्वातच नव्हता, तर असं काही नाहीये. आयुर्वेदामध्ये पार्किन्सन म्हणून त्याचं काही एक व्याधी म्हणून असं वर्णन सापडत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची लक्षणं खूप वेगळी वेगळी आहेत आणि त्या लक्षणानुसार त्याचं अनेक प्रकारांनी हे आयुर्वेदामध्ये निदान केलं जातं. ते आपण कसं आहे ते पण पुढे बघणारच आहोत. कारण ह्याची ना आयुर्वेदाची एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण अशी निदान पद्धती आहे. म्हणजे 12वी पर्यंत आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं सगळं शिकलेलो असतो आणि त्याच्यावरती बेस्ड म्हणजे प्युअर सायन्स वरती बेस्ड असं ही ॲलोपॅथीची निदान पद्धती आहे. त्यांची मुळात ॲलोपॅथीचे काही सिद्धांत आहेत का, तर नाही आहेत. ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे जे काही त्यांनी शोधून काढलेले जे काही सिद्धांत आहेत, लॉज आहेत, त्याच्यावरती त्याचं डायग्नोसिस किंवा हे अवलंबून असतं. म्हणूनच ॲलोपॅथीमध्ये पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये
पहिल्यापासूनच त्याच्यासाठी एक स्वतंत्र निदान पद्धती जी पूर्ण भारतीय शास्त्रांशी पूर्ण ते संबंधित आहे. जसं न्यायवैशेषिक आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, असं पांचभौतिक सिद्धांतावरती ही आयुर्वेदाची स्वतंत्र काही वैशिष्ट्यपूर्ण निदान पद्धती ही त्याच पांचभौतिक सिद्धांतावरती अवलंबून अशी तयार केली गेलेली आहे. ती हजारो वर्षांपासून तीच आहे. आणि आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की त्याचे जे काही सिद्धांत आहेत हे जसे ते 5,000 वर्षापासून लिहिलेलं आहे ना, ते आता आम्ही अजूनही तसंच अनुभवतो. त्यामुळे त्या सिद्धांतामध्ये बदल होत नाहीत. आता पार्किन्सनचं वर्णन कशात असेल तर वाताने निर्माण होणाऱ्या आजारांमध्ये, म्हणजे ज्याला आम्ही वातव्याधी असं म्हणतो, ह्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये प्रामुख्याने याचं वर्णन येतं. थोडीशी ओळख आयुर्वेदाच्या निदान पद्धतीबद्दल मी या निमित्ताने करणार आहे, कारण शास्त्रीय भाग हा थोडासा समजल्याशिवाय आपण काय करतो, कशासाठी हे करतोय आणि ह्याने काय उपयोग होणार आहे हे जोपर्यंत पेशंटला पटत नाही, समजत नाही, तोपर्यंत ते मी औषध का घेऊ असं त्याला वाटत राहतं. आणि हा औषध घेतल्यानंतर काय फरक पडणार आहे हे जर त्यांना कळलं तर औषध पण अगदी चांगलं घेतलं जातं आणि व्यवस्थित पथ्य पाळून असं पेशंट पुष्कळ चांगले बरे होतात असं मला वाटतं. म्हणून मी पुष्कळ वेळेला आयुर्वेदाच्या निदानाचा बारकावे हे त्या पेशंटना मी सांगत असते. तसंच ह्या पार्किन्सन बद्दल आता मी थोडंसं आयुर्वेदाचं निदान कसं करतो आम्ही त्याच्याबद्दल सांगणार आहे. त्याच्यात मुख्य म्हणजे 3 दोष, 7 धातू आणि 3 मल हे जे लिहिलेलं दिसतंय त्याच्यात 3 दोष म्हणजे ही त्याची एक प्रिन्सिपल्स आहेत, ज्या प्रिन्सिपलवरती किंवा जे 3 फोर्सेस आहेत त्याच्यावरती आपल्या शरीराचं काम चालत असतं. आणि शरीरात ज्या वेळेला ते तिन्ही सम प्रमाणामध्ये नियमित असतात त्यावेळेला आजार होत नाही असं आयुर्वेद सांगतो. आणि ज्या वेळेला ते त्यांच्यामधली वात जास्त वाढला, कमी झाला, असं काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड होतो किंवा बदल होतो त्यांच्या प्रमाणामध्ये, त्यावेळेला त्याचे आजार निर्माण होतात. तर बेसिकली वात हा आपल्याला बोली भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो की मला ढेकर आली, अपान पास झाला, पोटामध्ये गुडगुडतोय, हे बोली भाषेमध्ये सामान्यतः सर्व माणसांना माहीत असलेला हा वात असतो. पण हा वात आम्हाला आयुर्वेदाचं निदान करताना हा वात अभिप्रेत नाहीये. ज्यानी शरीरामधल्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात अशा एका प्रिन्सिपलला, त्या फोर्सला आम्ही वात म्हणतो. याच्यात ब्लड सर्क्युलेशन असो किंवा नर्व्हमधनं पास होणारे इम्पल्सेस असोत किंवा मनात येणारे विचार असोत, हे सर्व या वातामध्ये येतं. या वाताचे, पित्ताचे आणि कफाचे असे प्रत्येकी 5-5 प्रकार हे त्या ठिकाणी असलेलं त्यांचं वैशिष्ट्य याच्यामुळे वर्णन केलेत. एकंदर शरीरातला सर्व वात हा एकच असतो, पण त्याच्या कामानुसार यांचे प्रकार पाडलेले दिसतात. पित्त हे शरीरामध्ये सर्व प्रकारचं पचन करण्यासाठी, ज्याला आम्ही अग्नी म्हणतो, म्हणजे जे पोटामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस येतात किंवा कन्व्हर्जन्स जी होत असतात लिव्हर किंवा किडनीमध्ये किंवा अशा सर्व प्रकारच्या जिथे पचन होतं आतड्यांमध्ये, जसं जिथे पचन होतं आणि त्याचं जे काम असतं हे सर्व पित्त प्रकारामध्ये येतं. कारण पित्त हे आपल्याला फक्त व्यवहारामध्ये ज्या वेळेला उलटी होते आणि पित्त पडलं, घशामध्ये आंबट येतंय किंवा जुलाब झाले, डोकं दुखतंय, ह्याच फक्त लक्षणांनी आपल्याला पित्त माहिती असतं. पण हे आमच्या दृष्टीने जे पित्त आपल्या शरीरामध्ये वाढून किंवा त्याच्यामधले गुण बदलून जे विकृत झालेलं आहे, जे नको आहे ते बाहेर पडताना त्याची ही एक प्रकाराने आपल्याला ते पित्त असं दिसू शकतं. ते पित्तच असतं, पण ते काम करणारं जे कार्यकारी पित्त आहे ते हे पित्त नाही, ते आतमध्ये प्युअर फॉर्म मध्ये शरीरामध्ये असतं, ज्याला अग्नी म्हणतो आम्ही. तिसरा येतो तो भाग कफाचा. हा शरीरामध्ये सर्व जे काही अवयव आहेत, जे काही धातू आहेत, त्यांना सगळ्यांना धरून ठेवणारं किंवा वात आणि पित्त जर वाढले तर त्यांना कंट्रोल करणारं एक असं प्रिन्सिपल आहे, ज्याच्यामध्ये त्याचे सगळं मंद, मृदू असे गुण सांगितलेले आहेत कफाचे. आणि तो कफ अवयवांना किंवा जे नाजूक अवयव आहेत त्यांना पित्तापासनं किंवा त्याच्या तीक्ष्णतेपासनं आणि वाताच्या रुक्षतेपासनं हा
प्रोटेक्ट करत असतो, वाचवत असतो. याच्यानंतर आपण 7 धातू बघूयात, कारण आहार रस घेतल्या म्हणजे आपण जो जेवण घेतो त्याच्यानंतर त्या पित्ताने पोटामध्ये अन्नाचं पचन झालं की त्याच्यातनं काही भाग हा शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो आणि नको असलेला भाग हा मळावाटे म्हणजे पुरीशा वाटे बाहेर टाकला जातो. तर तो जो भाग आतमध्ये घेतला जातो तो जो पहिला भाग आहे हा रस, त्याला रस धातू असं आम्ही म्हणतो. हा रस फक्त एकटाच असा नुसता रस असा दाखवता येत नाही, कारण तो रक्ताबरोबर सगळ्या शरीरामध्ये फिरत असतो. आता आयुर्वेदाची अशी एक कन्सेप्ट आहे की हे सगळे 7 धातू जे आहेत ते एकापासनं एक असे निर्माण होतात. म्हणजे रसावरती अग्नीचं काम झाल्यावर रक्त तयार होतं, रक्तावरती काम झाल्यानंतर मांस तयार होतं. आणि ह्या मांस ज्या पद्धतीने हे तयार होतं त्याची प्रत्येकाच्या कुठे ते तयार होतं याची काही स्थानं अशी दाखवता येत नाहीत, पण त्याला आमच्यामध्ये स्रोतस असं म्हणतो आयुर्वेदामध्ये. या स्रोतसामध्ये म्हणजे एक त्याचा चॅनल, त्याच्यामध्ये ह्याच्यावरती अग्नीचं काम होतं आणि एकातनं एक असे उत्तरोत्तर धातू शुक्रापर्यंत तयार होतात. शुक्र हे आपल्याला प्रजनन अवयवांमध्ये स्वतंत्रपणे दाखवता येतं आणि ते ह्या सर्व साही धातूंचा सारभाग म्हणून तयार होतं. ह्याच्या नंतर ओज असं शरीरामधलं जे काही एनर्जी आहे ती पण ह्याच 7 धातूंनंतर शरीरामध्ये तयार होते आणि ते ओज आपल्याला सर्व प्रकारचं आजारांना दूर ठेवायला म्हणजे प्रतिकार शक्ती निर्माण करायला उपयोगी पडतं. हे 3 मल जे आहेत यांचं पण उत्पत्ती ज्या वेळेला धातू तयार होत असतात त्याच्यानंतर आणि रोजच्या रोज असा जो भाग टाकून द्यायचा असतो त्याच्यामध्ये हे तिन्ही भाग शरीरातनं बाहेर पडत असतात. या तिन्ही भागांना स्वतंत्रपणे तपासण्याची पद्धती सुद्धा आयुर्वेदामध्ये आहे. मूत्र तपासणी करून काही निदान हे स्वतंत्रपणे करता येऊ शकतं. त्याच्यासाठी मुद्दाम लॅबोरेटरी टेस्ट किंवा असं काही करायला पाहिजे असं नाही. त्यांची लक्षणांवरनं सुद्धा वेगळं निदान हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रुग्णाची प्रकृती म्हणजे आजार कोणाला झाला आहे हे पाहून त्याच्यावरची औषधं हे आम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदाचं एक स्थान म्हणता येईल. कारण रुग्णाची प्रकृतीवरनं म्हणजे एकाच माणसाला जरी एकच आजार जरी 4 माणसांना झाला तरी त्या प्रत्येकाचं औषध हे आयुर्वेदानुसार वेगळं असेल, कारण त्या माणसाची प्रकृती कशी आहे, त्याचं अग्नीचं बळ कसं आहे, त्याच्या मनाची अवस्था कशी आहे आणि त्याचे बाकीचे धातूंमधले सारभाग कसा आहे, कुठल्या याचा आहे, तो त्याचा जन्म कुठे झाला, असे अनेक भाग त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यावरनं त्याचं निदान होतं आणि त्याप्रमाणे आम्ही औषध योजना करत असतो. आता रुग्णाचं अग्निबल म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलं की ज्याचा अग्नी चांगला त्याला त्याची प्रतिकार क्षमता खूप चांगली असते. म्हणजे जो काहीही खाल्लेलं व्यवस्थित पचवू शकतो आणि नको असलेला भाग चांगल्या प्रकाराने बाहेर टाकू शकतो आणि त्याच्यातला जो सार भाग आहे त्याने त्याचे उत्तम धातू तयार होतात. आता हे अग्नीचं महत्व का आहे तर कुठलाही रोग तयार होत असताना जर अग्नी चांगला नसेल किंवा चांगल्या प्रकाराने त्याला तो राखला नसेल म्हणजे काय तर भूक लागायची वेळ झाली आणि आपण खाल्लंच नाही आणि वेळ होऊन गेल्यानंतर भूक लागलेली आहे पण तेवढ्यात काहीतरी चहा प्यायला तोंडात टाकलं आणि मग थोड्या वेळाने जेवण केलं तर त्या अग्नीचा तुम्ही अवमान केलात असं आम्ही म्हणू शकतो. कारण तो जो चांगला अग्नी जेवायच्या वेळेला आलेला आहे त्याला उत्तम असा आहार त्यावेळेला गेला पाहिजे. जर ते गेलं नाही, दिला नाही तर त्याची तुष्टी होते, म्हणजे तो एकतर वाढतो तरी किंवा कमी होतो किंवा त्याचे गुण बदलतात आणि मग असं झालं की त्याच्यामधनं तुमचं व्याधी क्षमत्व कमी होतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं आमचं लक्ष त्या रुग्णाच्या अग्नीवरती असतं. आता आयुर्वेदामध्ये असं वर्णन केलंय की फक्त आम्ही शरीर प्रकृती किंवा अग्नी असं तपासत नाही तर त्याच्या मनासकट शरीर, आत्म, सत्व, इंद्रिय असं सगळं त्याचं एकत्र असलेला जो पुरुष आहे त्याची आम्ही चिकित्सा करतोय. म्हणजे त्याचं मनही त्याच्या बरोबर आलं आणि त्याच्या मनाची अवस्था काय आहे, त्याचं बळ किती आहे,
म्हणजे तो सत्ववान आहे का, असं हे आजाराच्या दृष्टीने तो बरा कसा होणार आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. उदाहरणार्थ सांगते, ज्यांचं सत्व चांगलं असतं, म्हणजे काही लोक आपण बघतो की खूप धीराची असतात. कितीही त्रास झालेला असला तरी नाही, ठीक आहे, माझं होतंय, करूया, आपण प्रयत्न करूया, असं जे म्हणतात, त्यांचा धीराने त्यांचा कितीही मोठा आजार जरी झालेला असला तरी तो चांगल्या प्रकाराने बरं होण्यासाठी या रुग्णाचं मनोबल हे उपयोगी पडतं. मध्यम बलाचे, मनाच्या मध्यम बलाचे जे पेशंट असतात, रोगी असतात, त्यांना सतत थोड्या थोड्या वेळाने किंवा काही कारणाने त्यांना हे सांगत राहायला लागतं की नाही नाही, ही औषधं ना, ही चांगल्या यांनी तुम्हाला बरं करण्यासाठी दिली आहेत, वेळ चुकवू नका, आहाराचं जे काही सांगितलंय ते पाळा. कारण त्यांच्या मध्येच कधीतरी आता बरं वाटतंय, आता मी हे खाल्लं तर चालेल का, आता मी मला आता पोटाचा मला आता काही त्रास नाही आहे, आता मी माझा नेहमीचा आहार सुरू करतो, असा त्यांचा मध्यम बलाचे जे मनाच्या बल असतं असे रुग्ण म्हणतात. आणि मग त्यांनी जर तसं अपथ्य करायला किंवा औषधं सोडायला सुरुवात केली की त्यांचा रोग परत बळावू शकतो. आता ह्याच्यामध्ये तिसरा जो प्रकार आहे हा हीन सत्व, म्हणजे ज्यांचं खरंच मनाची अवस्था अशी नाहीये किंवा ते खूप भित्रे आहेत किंवा पहिल्यापासूनच त्यांना या आजाराबद्दल एवढी साशंकता आहे की ते घ्यायलाच सगळं घाबरतात आणि कितीही त्यांना प्रयत्न केला तरी ते तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढं सांगितलंय पथ्य तेवढं पाळलं जात नाही, किंवा आता यांनी त्रास होईल का, मग मला याचे काहीतरी दुष्परिणाम होतील का, असं काहीतरी विचार त्यांच्या मनामध्ये येतात आणि मधनच औषध सोडून देतात. आता ह्या रुग्णासाठी खूप काही करता येत नाही आणि असे रुग्ण सर्वच ठिकाणी असतात, पण त्यांना घरच्या लोकांनी जर मनोबल त्यांचं वाढवलं तर ते पुष्कळ प्रमाणामध्ये ते बरे होऊ शकतात. आणखीन एक त्याचा भाग आहे की आजार जुना आहे का नवीन झाला. आता आपण पुढे बघणारच आहोत की जर जुना आजार असेल तर शरीरामध्ये तो मुरतो असं आम्ही म्हणतो, म्हणजे खूप जास्त जास्त जो उत्तम धातू आहे त्याच्यामध्ये पर्यंत त्याची जर लक्षणं गेली तर तो बरा व्हायला साहजिक कठीण होतो. जर नवीन असेल तर रस, रक्त, मांस ह्याच्यापर्यंत जर त्या लेवलपर्यंत जर आजार असेल तरी पण मांसापर्यंत गेल्यावर त्रासदायक असतो, पण त्याला आम्ही असाध्य किंवा म्हणजे ज्या वेळेला औषध घेऊन ते चालू ठेवतोय तोपर्यंत आहे, नंतर औषध बंद पडलं किंवा पथ्य बंद पडलं तर परत तो आजाराची लक्षणं दिसायला लागतील, असं त्या नवीन किंवा जुना ह्याच्यावरती आपल्याला सांगता येतं. आता हा खूप महत्वाचा प्रश्न आम्हाला पेशंट्स विचारतात की माझा आजार बरा होईल का, म्हणजे हा पूर्ण बरा होणार आहे का. तर खरं तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे आयुर्वेदामध्ये हा आजार सुद्धा हा बरा व्हायला खूप कठीण आहे असंच त्याचं वर्णन आलंय, कारण हा वातव्याधी आहे. वातव्याधी हे कायमच वात हा स्वतः अमूर्त असल्यामुळे म्हणजे त्याला पकडता येत नाही, त्यामुळे त्याला वेगळे वेगळे उपाय करून त्याला काबीज करता येतं किंवा त्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं. त्यामुळे लक्षणं जर नवीन असताना आणि योग्य निदान झालं तर रुग्णांच्या तब्येतीच्या अधोगतीचा आणि औषधांचा डोस वाढण्याच्या प्रवृत्तीचा वेग आपल्याला निश्चितपणे कमी करता येऊ शकतो. पण पूर्ण बरा होतो का असं नाही. जोपर्यंत तुम्ही औषधं घ्याल, हे सगळं करत राहाल, तोपर्यंत तो निश्चितपणे कंट्रोलमध्ये राहू शकतो. आणि ह्या ज्या पार्किन्सनच्या 6 स्टेजेस सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यामधले पहिल्या ज्या 2 स्टेजेस आहेत त्याला आम्ही पूर्वरूप म्हणतो, किंवा ज्या स्टेजेसमध्ये त्याची लक्षणं तेवढ्या प्रमाणामध्ये व्यक्त नसतात झालेली, म्हणजे काहीच लक्षणं पहिल्यांदा दिसत असतात. जसं डोपामाइन आपल्याला माहितीये की हे प्लेजरेबल आणि रिवॉर्ड आणि मोटिवेशन हॉर्मोन. तर पहिल्यांदा थोडासा विषाद किंवा तो मनुष्य स्वतंत्रपणे आपल्या कामामध्ये गुंतून घेतल्यामुळे त्याला त्याच्या खाण्यापिण्यावरती त्याचं लक्ष नसतं, व्यायाम करत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही, एकटा एकटा राहतो, असं जर लक्षात आलं आणि घरच्यांच्या लक्षात ते जास्त करून आलं तर त्याच्या पोटाच्या संदर्भामध्ये किंवा त्याच्या दिसण्याच्या संदर्भामध्ये मानसिक भावनिक अशा काही अवस्था काही आहेत, ह्याच्या संदर्भामध्ये जर त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली आणि ते जर लवकर त्यांच्या लक्षात आलं तर त्यांना
ह्याचा आयुर्वेदामध्ये खूप लवकर असा आपल्याला आणि चांगल्या प्रकाराने फायदा होऊ शकतो असं सांगू शकते मी. ह्याला पूर्वरूप असं म्हणतात, की जी खूपच सटल असतात आणि आपण नेहमीच एक लक्षण आहे असं म्हणून ते पुष्कळ वेळेला सोडून पण देतो किंवा सोडून न देता डॉक्टरांना दाखवत असतो, पण त्याचा खरं तर त्याचा पूर्ण छडा लागत नाही की हे का होत आहे. म्हणजे नेहमीची औषधं घेऊन सुद्धा परत परत ती लक्षणं येत राहतात. त्याच्यानंतर जी पुढची 4 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये आजार व्यक्त व्हायला लागतो. म्हणजे शारीरिक हालचालींमध्ये अडथळे व्यक्त होत असताना दिसतात आपल्याला त्याच्यानंतरच्या म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाचा उपयोग केला तर पुष्कळ प्रमाणामध्ये फरक पडतो. कारण आपण पुढे बघणारच आहोत की आपल्याला खूप प्रकारांनी त्या पेशंटला मदत करता येते. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा आता सुरुवात झाली, आता काही या आजाराचं खरं नाही, आता माझं काही पुढे दिसत नाहीये, मी याच्यातनं बाहेर पडणार, असे जे काही भावनिक वेग त्या पेशंटमध्ये येत असतात, तर बाकीच्या घरच्या लोकांनी आणि त्या पेशंटनी सुद्धा ह्याच्यावरती लक्ष ठेवलं की नाही, ह्याच्यामध्ये फक्त आपण डोपामाइन वरती लक्ष न ठेवता आणखीन काही बघूयात का, किंवा आणखीन कशाने हे बरं होऊ शकेल का, असं जर काही विचार केला तर नक्की त्याच्यामध्ये आपण त्या पेशंटला मदत करू शकतो. ज्या वेळेला खूप लक्षणं वाढतात आणि 5व्या-6व्या स्टेजमध्ये शारीरिक स्तरावरती जेव्हा तीव्र लक्षणं दिसायला लागतात आणि खूप अवघड असतं कंट्रोल करणं आणि मानसिक भावनिक लक्षणं पण त्यावेळेला खूप असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा मदत करू शकतो. पण म्हणजे लक्षणं कमी करणं इथपर्यंतच आपल्याला त्याच्यामध्ये मदत करता येते. सगळ्यात महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये मला असं वाटतो, की ज्यावेळेला सुरुवात होते शारीरिक हालचालींमध्ये अडथळे यायला, त्यावेळेला तो शारीरिक हालचाल होते किंवा अनकंट्रोल्ड काही मूव्हमेंट्स होत आहेत ह्याच्यापेक्षा जास्त मला काहीतरी आजार झालाय आणि समोरच्याला ते कळतंय आणि त्याची सिम्पथी किंवा मला त्याच्याकडनं सिम्पथी नकोय मला त्याबद्दल, ही एक भावना पेशंटमध्ये पुष्कळ वेळेला येते. त्याच्यामुळे मानसिक आणि भावनिक लक्षणांमध्ये पेशंटमध्ये जास्त ह्याच्यात अडकलेले असे दिसतात. पण त्याच ह्याच्यामध्ये जरी लक्षात आलं तरी सुद्धा जर मनाने जोर करून आणि ठरवून जर असे आपण काही वेगळे उपचार घेतले गेले तर त्यामध्ये नक्की फरक पडू शकतो. जसं काही पुढे आपण बघणार आहोत व्यायामांचे भाग आहेत. आता जगभरामध्ये पार्किन्सनची काय मुख्य त्रासदायक लक्षणं असतात तर फ्रीजिंग किंवा ब्रॅडीकायनेसिया, ह्याच्यामध्ये हालचाली मंदावतात आणि हे सर्वात प्रमुख लक्षण आहे ज्याच्यासाठी डोपामाइनचा डोस कमी जास्त करणं किंवा ते लागतंय नाही लागतंय आता डोस वाढतोय, हे पेशंट ह्याच्या संभ्रमात जास्त असतात. दुसरं एक असतं मस्क्युलर रिजिडिटी, म्हणजे याच्यामध्ये स्नायू जखडले जातात आणि काही करून सुद्धा त्याचं जखडण कमी होत नाही, स्वतःहून हालचाल ती करणं शक्य होत नाही. नंतर ट्रेमर्स म्हणजे अनावश्यक हालचाली व्हायला लागतात. मोठं एक महत्वाचं लक्षण आहे कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोध, ज्याने नॉर्मली जसा मळ बाहेर पडायला पाहिजे तसं न होता त्याच्यामध्ये 2-2 दिवस त्रास होऊन मल पास होणं किंवा प्रवृत्त होणं असं लक्षण असतं. आणि हे खूप आधीपासून लक्षण मानसिक याच्या बरोबर दिसायला लागतं. आता हे लक्षण जर दिसायला लागलं आणि जर घराण्यामध्ये कुठे तुमच्या पार्किन्सनची कोणाला काही माहिती असेल तर जरूर पहिल्यांदा अशा काही फक्त डोपामाइन किंवा याच्यावरती न लक्ष ठेवता आणखीन बऱ्याच प्रकारांनी त्याची जी आपल्याला चिकित्सा करता येते, ट्रीटमेंट करता येते, याच्याकडे आपण बघायला पाहिजे. मानसिक असंतुलन किंवा विषाद हे लक्षण पहिल्यापासून असतं असं मी नाही म्हणणार, पण ते नंतर नंतर जास्त बळावतं. पुष्कळ वेळेला ऑल्फॅक्टरी आणि आयसाईट ह्याच्यामध्ये म्हणजे नाकाचं किंवा डोळ्याचं काम नीट न होणं अशी लक्षणं सुद्धा सुरुवातीच्या काही ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि त्याच्यावरती लोक दाखवत असतात ENT डॉक्टरना, सर्जनना, नंतर ऑप्थॅल्मॉलॉजिस्टना, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये औषध घेऊन सुद्धा फारसा फरक पडत नाही किंवा वास येत नाही असं एक लक्षण त्याच्यामध्ये पहिल्यापासून दिसू शकतं. आता ही जगभरामधली जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये असा भाग आहे, आपण आमच्याकडे येणाऱ्या पार्किन्सनच्या पेशंटमध्ये मुख्य कशासाठी आमच्याकडे येतात तर त्यांना खूप औषधं घेऊन किंवा प्रोटीन डाएट ठेवला आहे, सगळे सप्लिमेंट्स घेतले तरी पण थकवा भरून येत नाही, हे एक खूप मोठं लक्षण
घेऊन पेशंट येतात. तर ती शारीरिक बलहानी ही एक मोठं लक्षण आहे. दुसरं लक्षण आहे पचन संस्थेच्या तक्रारी, मुख्यतः अपचन आणि बद्धकोष्ठता. ह्याच्यामध्ये काहीही फरक केला, खाण्यापिण्याचं सांभाळलं, औषधं घेतली, तरी सुद्धा अपचन मधनं मधनं होत राहत आहे. घशाशी येणं आहे, काही वेळेला आग होणं आहे, पोटात दुखणं आहे आणि बद्धकोष्ठता हे ह्या तक्रारी आणि बाकीचे चूर्ण किंवा ॲलोपॅथिक याच्यामध्ये जे औषधं देतात ते घेऊन सुद्धा ते म्हणजे घ्यायला पण लागतंय, पण त्याचा डोस पण वाढत चाललाय. हे पण एक मुख्य तक्रार असतं. मग त्याच्या बरोबरीने काही आपल्याला घेता येईल का, हे विचारण्यासाठी पण पेशंट आमच्याकडे येतात. तिसरं मुख्य आणखीन एक तक्रार असते म्हणजे झोपेची तक्रार. त्याच्यामध्ये झोप कमी होते किंवा लागायला खूप उशीर होतो आणि लागल्यानंतर सुद्धा 2 तासामध्ये जाग आली आणि मग नंतर परत लागली नाही. मग खूप असं पहाटे सकाळी परत झोप लागते आणि मग दिवसभर सतत असा डुलक्या येत राहणं, ह्या तक्रारी घेऊन सुद्धा पेशंट आमच्याकडे येतात. आणखीन एक असतो म्हणजे मानसिक ह्याच्यामध्ये की खूप राग येतोय, खूप विषाद आहे, अशी काही लक्षणं घेऊन सुद्धा फक्त ॲलोपॅथीची औषधं आम्हाला नाही घ्यायचे, त्याच्यासाठी तुमच्याकडे काही औषध आहे का असं विचारायला आमच्याकडे पेशंट ह्या मुख्य तक्रारींसाठी येतात, ज्याच्यासाठी मी आता पुढे काही आयुर्वेदामधले उपचार तुम्हाला सांगणार आहे. आयुर्वेदामध्ये आता ह्याच्यासाठी आम्ही काय काय वापरतो तर आहार, विहार आणि औषधं असं एक त्रिसूत्री आयुर्वेदाची. त्याच्यामधलं आहार हे सगळ्यात नंतर मी तुम्हाला सांगणार आहे. पण औषधं तर औषधं आपल्याकडे जसं आमचं निदान झालेलं असेल त्या प्रकाराने औषधांचा वापर हा आयुर्वेदामध्ये केला जातो. एक फक्त डोपामाइन आणि त्याला तुमच्याकडे काही सबस्टिट्यूट आहे का, असं आयुर्वेदामध्ये औषध नाही त्याला. पण तुमच्या बाकीच्या प्रकृती, तुमचे बाकीचे आणखीन काही दोष काय बिघडलेत किंवा कुठले धातूंमध्ये ते गेलेलं आहे ह्याच्यावरती कुठली औषधं वापरायची हे वैद्य तुम्हाला तपासून ठरवेल आणि मग ती औषधं घ्यायला लागतात. अगदी लगेच सुरुवातीला तुम्हाला त्याने काही फरक दिसेल असं नसतं. पण औषधं घेत राहणं आणि ती आम्हाला नाडी तपासून, पोट तपासून, तुमची लक्षणं विचारून असं आम्हाला त्याच्यामधला तुमच्यात काय बदल झालाय हे आम्हाला कळणार आहे, तुम्हाला जरी सुरुवातीला नाही कळलं तरी. त्यामुळे दिलेली औषधं नियमित घेणं हे आम्ही सांगू शकतो. त्याच्यानंतर आम्ही पुष्कळ वेळेला हा जो स्नायूस्तंभ किंवा रिजिडिटी ज्याला म्हणून ते येते त्यावेळेला अभ्यंग करायला सांगतो. म्हणजे काही औषधांनी सिद्ध तेलानी त्याचा तेल लावायचं, चोळून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती शेक घ्यायचे. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे औषधांनी सिद्ध असे शेकांचे वेगळे वेगळे प्रकार आम्ही सांगतो, ज्यांनी बऱ्यापैकी ते केल्यानंतर पेशंटना फरक पडतो. फक्त कंप्लेंट अशी असते की आम्हाला तेल लावायला आवडत नाही, आम्ही कधी लावून नाही घेतलेलं आणि आता याचा कंटाळा येतोय आम्हाला. पण एखादं औषध घ्यायचं किंवा आजार झालाय म्हणून औषध घ्यायचं, तर त्याच्यामध्ये खरं तर आमचं सांगणं असं असतं की हे इतकी प्लेजरेबल ट्रीटमेंट आहे अंगाला तेल लावून घेणं आणि शेक घेणं, की ज्यांनी ते केलंय तेच सांगू शकतील की टोचून घेण्यापेक्षा हे खूप प्लेजरेबल ट्रीटमेंट आहे आणि ही खूप सतत रोज खूप वेळ अशी करण्याची नसते. पहिल्यांदा सुरुवातीला थोडा जास्त वेळ त्याला द्यायला लागतो, पण नंतर तुम्हाला आठवड्यातनं 2 वेळेला किंवा एक दिवसामध्ये एक अर्ध्या तासापर्यंत असं जर काही तेल लावता आलं आणि शेक घेता आला तर त्याचा लॉंग टर्म इफेक्ट हा खूप जास्त टिकू शकतो. आता तिसरा महत्वाचा वातव्याधींच्यासाठी जो उपचार आहे तो बस्ती, म्हणजे औषधी तेलाची आतड्यांच्या मध्ये प्रभाव करणारी औषधांनी गुदमार्गाने दिलेली पिचकारी. आता बस्ती म्हणल्यानंतर पुष्कळांची तोंड वाकडी होतात, कारण असं काही आम्हाला करूनच घ्यायचं नाही आणि मला ते आवडतच नाही असं त्यांची कंप्लेंट असते. पण खरं तर बस्ती हे आयुर्वेदामध्ये वातव्याधीसाठी निम्म औषध किंवा निम्मी ट्रीटमेंट सांगितलेली आहे. ह्याचा फक्त पोट साफ करणं असा त्याचा उपयोगच नाहीये, कारण त्याच्यामध्ये जी औषधं तेल, तूप किंवा आणखीन काढे असं काही आम्ही जे वापरतो त्याचा सर्व शरीरावरती प्रभाव पडतो आणि त्यांनी रोग बरा व्हायला खरेखुरी मदत होते असं लिहिलेलं आहे. त्याचे खूप प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेत आणि ही अगदी अतिशय स्पेशलाइज्ड अशी त्याची ट्रीटमेंट आहे. नंतर येते ते शिरोधारा किंवा शिरो अभ्यंग.
आपल्याला माहितीये की शिरोधारा किंवा शिरोअभ्यंग पुष्कळ वेळेला आपण डोकं दुखतंय, जड झालंय, नको वाटतंय, त्यावेळेला शिरोअभ्यंग करतो आणि त्याने बरं पण वाटतं. डोक्याला तेल घातलं की बरं वाटतं. जसं लहान मुलांमध्ये आपण म्हणतो की लहान मुल हे तेल पाण्यावर वाढतं, तसंच खरं म्हणजे आपल्याला सुद्धा त्या तेलाची आवश्यकता असते. पण एका ठराविक वयानंतर डोक्याला तेल लावणं हे बंदच होऊन जातं आणि त्यामुळे आता तर ह्या शिरोअभ्यंग नावाचं फार क्वचित शिल्लक राहिलेलं एक दिवसभरातलं काम आहे आपल्या ह्याच्यामध्ये. क्वचित कधीतरी तेल लावलं जातं. ज्यावेळेला आता म्हणजे काही केसांच्यासाठी ट्रीटमेंट करतात त्यावेळेला जरूर बायका घेतात, पण पुरुष अजिबातच त्याच्यामध्ये त्यांना आवड नसते आणि कोणीतरी दुसऱ्यांनी करणं किंवा स्वतःहून इतका वेळ ते अभ्यंग करणं असं त्यांना आवडत नाही. त्याच्यामध्ये शिरोधारा नावाचा एक उपचार आहे, ज्याच्यामध्ये पेशंट झोपलेला असतो आणि त्याच्या डोक्यावरती औषधांनी सिद्ध अशा तेलाची किंवा दुधाची अशी धार आम्ही सोडतो आणि ते एक साधारण 20 मिनिटापासून 1 तासापर्यंत असा हा उपचार चालतो. त्याने खूप सुंदर फरक पेशंटमध्ये पडतो, विशेषतः झोपेच्यासाठी. आणि काही त्वचा विकार असतील त्याच्यासाठीही आम्ही शिरोधारा वापरतो. आणखीन एक प्रकार येतो तो म्हणजे नस्य, म्हणजे नाकाद्वारे औषधांनी सिद्ध तेल किंवा तूप नाकामध्ये सोडणं. आता ह्या नाकामध्ये तूप घालणं किंवा तेल सोडणं ह्याचा खरंच भीती वाटते लोकांना, असं काही सोडू का, असं घालायचं हे. पण कानामध्ये आणि नाकामध्ये तूप सोडणं हे अगदी आपल्या रोजच्या म्हणजे दिनचर्येमध्ये आयुर्वेदाने वर्णन केलेलं आहे. आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो, कारण नासा हे शिरसोद्वारम असं म्हटलंय आयुर्वेदामध्ये. म्हणजे नाकाने जे औषधं जी टाकली जातात ती पूर्ण डोक्यापर्यंत आतपर्यंत जाऊन त्याचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नंतर जी रसायन म्हणून काही कर्म करायला आम्ही सांगतो त्याच्यामध्ये नाकामध्ये तेल सोडणं रोजच्या रोज 1 किंवा 2 ड्रॉप असं आम्ही सांगतो. आणखीन त्याच्या बरोबरीने येणारं म्हणजे व्यायाम. व्यायामाचे अर्थातच योगासन हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, पण आपण फिजिओथेरपी नंतर आणखीन नवीन खूप प्रकाराचे व्यायाम आता असतात. जिम मध्ये जाऊन करायचे व्यायाम हे कोणाच्या तरी देखरेखीखालीच करावेत. पण व्यायामाने पण खूप फरक पार्किन्सनच्या पहिल्या 4 स्टेजेसमध्ये पडू शकतो. आपण आहाराकडे आता आलेलो आहोत, तर आहार हे आयुर्वेदाचे खूप मोठं वैशिष्ट्यपूर्ण उपचार करण्याचं एक साधन आहे असं मी म्हणेन. कारण पहिल्यांदा जे काही विचार करतो त्याच्यामध्ये आहार हे मुख्य सांगितलेलं आहे, की त्या माणसाने काय पचेल किंवा काय त्याच्या दृष्टीने चांगलं आहे त्याच्या प्रकृतीला हे बघून ते खावं. आणि जर आहारामध्ये परिवर्तन केलं तर औषध सुद्धा खूप कमी लागतं असा आमचा अनुभव आहे. आहारामध्ये आम्ही पुष्कळ वेळेला जेव्हा पेशंट येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अगदी लघु आहार म्हणजे जो अगदी चांगल्या प्रकाराने लवकर पचेल असं घ्यायला सांगतो आणि मग हळूहळू तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारावरती या, पण त्याच्यामध्ये तुमचा अग्नी चांगला ठेवा आणि मग तुमचा आहार घ्या असं आम्ही सांगतो. याचे खूप प्रकार आहाराचे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेत आणि त्याच्या गुणांसकट पालेभाज्यांचे कुठले गुण आहेत, कुठल्या फळभाज्यांचे कुठले गुण आहेत हे बघून तो आहार आम्हाला हा वैशिष्ट्यपूर्ण, ज्याला आपण पथ्य म्हणतो आणि ते पथ्य आहे म्हणूनच पुष्कळ वेळेला लोक आयुर्वेदाकडे यायचं टाळतात, असा हा आहार हे एक मुख्य त्याच्यामधला भाग आहे. आता त्यातली ही जी 4 लक्षणं घेतली त्याच्यामधलं पहिलं घेणार आहे मी की शारीरिक बलहानी. तर त्याच्यामध्ये उपचार देताना त्याच्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, बिदारी, गोखरू अशी काही औषधांची चूर्ण अशी आम्ही त्या रुग्णाला तपासून मग आम्ही ती सांगतो घ्यायला. प्रत्येकाला ही 4 प्रकार लागतीलच असं नाही आणि याच्याबरोबर अनेक औषधांचं कॉम्बिनेशन हे उपयोगी पडू शकतं. आपल्याला माहिती आहे च्यवनप्राश हा शक्तीसाठी वापरला जातो. ह्याच्यामध्ये सुद्धा च्यवनप्राश आणि त्याच्याबरोबर आणखीन पुष्कळ प्राश आहेत की जे या आजारामध्ये उपयोगी पडू शकतील. दुसरं सांगितलं तसं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या औषधी तेलाने मालिश करणं, ज्याच्यामध्ये नारायण तेलासारखी तेलं येतात. निर्गुंडी तेल हे विशेषतः आम्ही तेव्हा वापरतो ज्या वेळेला कुठल्या तरी सांध्याला सूज आली आहे किंवा जिथे दुखतंय अशा वेळेला त्या निर्गुंडीचा स्वतंत्र गुणधर्म आहे की ती सूज कमी करते आणि तिथे असलेला आखडलेपणा हा कमी करते.
त्यामुळे बल वाढवण्याच्या पेक्षा त्याचे सूज कमी करण्यासाठी हे पहिल्यांदा वापरायला लागतं निर्गुंडी तेल, आणि मग नंतर नारायण तेलाचा आपल्याला सातत्याने उपयोग करता येतो. ह्याच्या बरोबरीने एक स्वेदाचा प्रकार म्हणजे एक पिंड स्वेद म्हणून एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितला, ज्याला आपण डीप पेनिट्रेटिंग फर्मेंटेशन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आतपर्यंत त्याने हा शेक बसतो आणि नुसता एखाद्या हिटिंग पॅडने किंवा हॉट वॉटर बॅगनी जो शेक घेतला जातो त्याच्यापेक्षा जास्त डीप किंवा जास्त आतपर्यंत खोलपर्यंत तो शेक जातो आणि तुमचा आखडलेला स्नायू हा सैल होऊ शकतो. ह्याच्यामध्ये आम्ही वापरतो, त्याच्यात वनौषधी काही वापरतो आणि त्याच्यामध्ये भात शिजवतो किंवा भाताच्या बरोबर आणखीन काही उडदाच्या डाळीसारखे पदार्थ असतात, आणखीन काही औषधं असतात, ही त्याच्यामध्ये घालून तो भात तयार करायचा आणि त्याची पुरचुंडी करून त्या औषधींच्या काढ्यामध्ये बुडवून त्या पुरचुंडीने शेक घेणं, ह्याला पिंडस्वेद असं म्हणतात. हा पिंडस्वेद घरी करणं फार अवघड आहे. त्यामुळे कुठेतरी जाऊन किंवा जो माणूस किंवा बाई ज्या शिकलेल्या आहेत, डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं आपण हा पिंडस्वेद घ्यावा. त्यांनी खूप फरक पडतो आणि जितके तुम्ही हे घ्याल उपचार तितकं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल. आता या सगळ्या उपचारांच्या बरोबर जे व्यायाम सांगितलेले आहेत, विशेषतः तोल सुधारणारे असे जे काही वैशिष्ट्यपूर्ण व्यायाम आहेत, फिजिओथेरपी आहे, ही ह्याच्या बरोबर केली की आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. आता आपल्याकडे युट्यूब सारखं एक मोठं माध्यम किंवा फेसबुक किंवा असं उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये ज्यांना बाहेर पडणं शक्य नाही आणि घरच्या घरी मला करायचेत व्यायाम, तर हे तुम्ही बघून करू शकता. पण ज्या वेळेला तोल जातोय किंवा एकट्याने करणं शक्य नाही अशा पेशंट बरोबर कोणीतरी फिजिओथेरपिस्ट किंवा अंडर ऑब्झर्वेशन हे व्यायाम करणं जरूर आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी हे युट्यूबवरचे अनेक व्हिडिओज आहेत ते बघावेत आणि त्याच्याप्रमाणे जर व्यायाम आपण करायला सुरुवात केली तर हालचालींमध्ये किंवा बॅलन्सिंग ठेवण्यामध्ये खूप फरक पडू शकेल. आता हा व्यायाम जो सांगितलाय त्याच्यावरती काही संशोधन झालंय का, म्हणजे की पार्किन्सनसाठी व्यायामाने खरंच फरक पडतो का? तर युट्यूब आपण ह्याच्यामध्ये जर इंटरनेटवरती गेलो तर पार्किन्सनच्या आज काही साईट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही हे संशोधन स्वतः समोर बघू शकता आणि त्याच्या व्यायामांचा खूप फरक पडतो हा आपल्याला या पेपरमधनं समजू शकेल. आणि फक्त ह्याच्यामध्ये वर्णन केलंय म्हणून असं नाही, पण हे जर पेपर तुम्ही बघितले तर आपल्याला स्वतःला ह्यानी खूप फरक पडणार आहे असं समजून घेऊन पेशंट करू शकतील व्यायाम. आता मालिशचा उपयोग होतो का नाही, तर जगामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे जसे भारतामध्ये आहे तसे अनेक ठिकाणी अनेक लोक याचा प्रयत्न करत आहेत की फक्त औषधं न घेता बाकी आणखीन काय काय गोष्टी आपण करू शकतो. तर हा एक असा फ्रंटियर्स म्हणून न्यूरोलॉजीला बाहेरलेला एक पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही थेरपेटिक मसाजचा पार्किन्सनच्या रोगांमध्ये किती उपयोग होतो हे असे पेपर तुम्ही जरूर वाचा इंटरनेटवरती, ते फ्री अवेलेबल आहेत. आता आपण मगाशी बघितलं ते पार्किन्सन आणि बस्ती. आता खरं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही सुद्धा बस्ती असं शिकलो ना त्यावेळेला प्रश्न पडतो की मेंदूच्या आजाराला बस्ती कसा काय चालणार आहे किंवा त्याला उपयोग आहे का काही. मेंदूमध्ये कुठेतरी डोपामाइन तयार होणार आणि बस्ती तुम्ही सांगताय, सॉरी. तर हा प्रश्न खरंच पडण्यासारखा आहे आणि हा प्रश्न उत्तम आहे. खूप जणांना हा प्रश्न पडतो. तर त्याच्यासाठी काही सर्च आम्ही केला तर त्याच्यामध्ये काही काही असे पेपर्स सापडलेत की खरोखर आयुर्वेदाच्या विधानांना ह्या पेपर्स वाचून पुष्टी मिळते. मुख्य असं आहे की या पेपर्स मध्ये आपल्याला काय दिसतं, तर हे सायंटिफिक अमेरिकन नावाचा हा जो एक पेपर आहे, मला जरा हे त्याचा माझा व्हिडिओ मला करायचा. हा, तर आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या पेपर्स, कारण हे आहेत त्याच्यामध्ये लिहिलेले पेपर्स, त्याचा मी तुम्हाला त्याच्यात थोडक्यात काय सांगितलंय हे सांगते. हा सायंटिफिक अमेरिकन नावाचा न्यूरोलॉजीला वाहिलेलं जर्नल आहे आणि हे 2018 मध्ये हा छापून आलेला पेपर आहे आर्टिकल ह्याचं.
ह्याच्यामध्ये न्यूरो डिजनरेटिव्ह आजारांचा पोटाशी कसा संबंध आहे का, आणि त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलंय. हा पेपर फ्री अवेलेबल आहे, हा तुम्ही जरूर बघू शकता. हा एक दुसरा पेपर आहे जो प्युअर सायन्स मध्ये सांगितलेला आहे, प्युअर सायन्सच्या जर्नल्स मध्ये, की खरोखर हे पिढीचं ओरिजिन हे कुठे आहे, मेंदूत आहे का कुठे आहे, आणि जर आणखीन कुठे असेल तर ते पोटामध्ये जी लक्षणं निर्माण होतात त्याच्याशी याचा काही संबंध आहे का. तर हा 2018 मध्येच आलेला दुसरा पेपर आहे. हा असं सांगतो की मेंदू आणि आतडी जोडणारी जी व्हेगस नर्व असते, हे एक वेगस नावाची नर्व आहे, आणि ही आपल्याला पूर्ण म्हणजे याच्यामध्ये सांगता येतं याच्यामध्ये की डोकं म्हणजे मेंदूपासून आतड्यांपर्यंत ही जोडलेली आहे. ही ही जी नर्व आहे याच्यातनं हे जे अल्फा सायन्यूक्लिन नावाचं जे एक पदार्थ जो आहे हा मेंदूमध्ये सापडतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर पर्यवसान पिढीमध्ये होतं असा शोध लागलेला आहे. तर हे वेगस नर्व मधनं अल्फा सायन्यूक्लिन हे मेंदूपर्यंत पोहोचत असावं, असा ह्या गट ब्रेन हायवे हा या पेपरचा विषय आहे. आता तिसरा आणखीन एक हा आपण प्युअर सायन्स मधला पेपर बघूयात. हा CNS मधला आहे, की न्यूरोसायन्सशी आणि थेराप्युटिक्स शी जोडलेला हा हा 2022 मध्ये आलेला पेपर आहे. यामध्ये चायनामध्ये असं संशोधन झालेलं आहे, अभ्यास झाला की पचन आणि पोटाचा संबंध फक्त पिढीशी नाही तर अनेक आजारांचं ते मूळ आहे. म्हणजे पोट जर व्यवस्थित असेल तर बाकीचे आजार सुद्धा त्याच्यातनं उद्भवू शकतात, आणि व्यवस्थित जर पोट नसेल तर अनेक आजार उद्भवू शकतात. जर व्यवस्थित पचनशक्ती असेल तर अनेक आजार होऊ न देण्याचं काम हे शरीरामध्ये स्वतंत्रपणे पोटाच्या ह्याच्यामध्ये चालतं, ज्याला पोट हे एक सेकंड ब्रेन असं आता त्याला नाव दिलेलं आहे. या पोटामध्ये आपल्याला अनेक बॅक्टेरिया असतात. आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरिया कॉलनीज असतात आपल्या पोटामध्ये. हे गट बॅक्टेरिया आजार सुरू करण्यात किंवा त्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आढळलंय, आणि हे गट ब्रेन ऍक्सिस अशा द्वारा ह्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे मेंदू आणि पोटामधले हे बॅक्टेरियल कॉलनीज याचा डायरेक्टली संबंध आहे असं यांना आढळून आलं. हा आणखीन एक पेपर आहे 2018 मध्ये आलेला, प्युअर सायन्स मधलंच आहे, की पिढीची मुख्य खूण जी आहे लेवी बॉडीज आणि पेरिफेरल न्यूरायटिस. आता हे दिसलं म्हणून आपण त्याला पार्किन्सन असं नाव ठेवलं आणि त्याचं निदान केलं गेलं. पण हे आता जर लेवी बॉडीज आणि त्याच्याशी लागणारी जर काही केमिकल्स पोटात सापडत असतील तर ते कसं शक्य आहे, किंवा मग पोटात आहे तर मग त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, हे या पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. पिढीची सुरुवात पोटामधनच होत असावी असा या पेपरमध्ये त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. आता हा 1997 मधला एक पेपर आहे, ज्यांनी जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी आणि मेटाबॉलिझम याच्यावरती वाहिलेला हा एक जर्नल आहे. त्यांनी 1997 मध्येच असं एक आर्टिकल छापलंय की किडनीमधनं बाहेर पडणाऱ्या डोपामाइन मधले जे बरेचसे डोपामाइन हे आहे पडतं बाहेर, हे मेंदूपेक्षा शरीरामधल्या इतर भागातनं तयार होत असावं. म्हणजे जेवढं डोपामाइन हे मेंदूमधनं स्रवलं जातं त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये आतडी, स्प्लीन, आपलं पॅनक्रियाज इथे जवळजवळ 42 ते 46% डोपामाइन तयार होत असावं. म्हणूनच आपल्याला असं लक्षात येतं की जर पोट व्यवस्थित असेल आणि औषधं बरोबर सूट झाली तर आतनं मला एक बरं वाटतंय अशी एक संवेदना आपल्याला येते. ही पण एक त्याची खूण असावी का काय असं ह्याच्यावरनं वाटतं. आता हे डोपामाइन जे आहे हे लिव्हरच्या काही वाहिन्यांच्या मध्ये हे त्यांनी जेव्हा तपास केला त्यावेळेला त्यांना हे सापडलं. त्यामुळे हे लिव्हरमध्ये डोपामाइन कसं आलं, मेंदूमधनं तर लिव्हरमध्ये येणं एवढ्या प्रमाणामध्ये शक्य नाही, तर मधनं न येता तिथेच हे सिक्रेट होत असावं का, तयार होत असावं का, असा हा विषय आहे.
आता हे आणखीन एक हा जो न्यूरो ट्रान्समिटर्स आणि गट असा आणखीन एक हा जो पेपर आहे अ, हा आता रिसेंटली म्हणजे जून मध्ये 2021 मध्ये आलेला आहे की यांनी अनेक पुराव्यांनी आता सिद्ध केलंय की मेंदूचं कार्य बऱ्याच अंशी पोटावरती म्हणजे आतड्यातल्या मायक्रोबायोम वरती अवलंबून आहे. आता पोटाला हा सेकंड ब्रेन असं संबोधलं जातं. म्हणून मायक्रोबायोटा वरती काम करणारी औषधं म्हणजे जी औषधं न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स वरती दिली जातात, मेंदूच्या आजारात वापरली जातात, त्यांचा वापर हा पोटामध्ये देऊन करण्यासाठी असा एक मार्ग आपल्याला आहे मिळालेला, असं हे सांगतायत आता या पेपरमध्ये की हा एक आणखीन एक मार्ग आम्हाला आहे की जो फक्त मेंदूवरती काम करण्यासाठी नाही तर पोटातनं सुद्धा काही औषधं दिली तर आपल्याला आजारावरती नियंत्रण करता येईल. जे आयुर्वेदामध्ये पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याचा प्रत्येकाचं पोट वेगळं आहे, अग्नी वेगळा आहे आणि म्हणूनच त्याचा मायक्रोबायोटा पण वेगळा आहे आणि त्याला स्वतंत्रपणे वेगळं औषधच द्यायला पाहिजे. आता हा आणखीन एक पेपर आहे जो पीडीशी वाहिलेला आहे, पीडी ट्रीटमेंट. हा जून 2022 मध्ये आलाय की या पेपरमध्ये असं सांगितलं की चायनामधल्या शास्त्रज्ञांनी हा लिहिलेला आहे की या नवीन प्रकारची औषधं जी बोटावरती काम करतील त्यातून मेंदूचे आजार बरा होण्याची खूप मोठी शक्यता त्यांना दिसते. त्यामुळे औषधं पण त्यांचा ग्रुप पण खूप वाढला आणि बेसिकली औषधांची संख्या आपल्याला आणि लक्षणांच्यामुळे त्याच्यावरती वेगळ्या प्रकाराने औषध देण्याची शक्यता पण खूप वाढलेली आहे. आपल्याला फक्त डोपामाइन वरती आता अवलंबून राहायला नको. आता दुसरा जो भाग येणार आहे, दुसरं जे लक्षण आहे त्याच्यामध्ये पचन संस्थेच्या तक्रारी ह्या प्रामुख्याने बद्धकोष्ठता ही जी आहे ही सगळ्यात मोठी अडचण बद्धकोष्ठतेची पेशंटना जाणवत असते. ही पेशंट औषधं घेतच असतात म्हणजे चूर्ण किंवा कुठलं तरी रेचक घेतच असतात पण फक्त त्यांनी ते घेऊन असा पूर्ण फायदा मिळत नाही, याला मर्यादित फायदा आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे बस्ती किंवा काही औषधी तुप आम्ही सांगतो पोटात घ्यायला, ज्याने अग्नी वाढेल आणि त्यांनी ते पोटाचं काम व्यवस्थित होईल, मल तयार होण्याचं काम व्यवस्थित तयार होईल. अशा औषधी तुपांचा जर वैद्यांच्या सल्ल्याने उपयोग करून घेतला तर त्यांनी निश्चित फायदा होतो. पण मला आता बरं वाटतंय म्हणून मी आता महिन्यानंतर हे सगळं बंद करतो, आता मला कंटाळा आला हे घेण्याचा म्हणून मी बंद करतो, असं जर केलं तर त्याचा उपयोग टिकत नाही. हा धरसोड केल्याने ते पूर्ण फायदा आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी कमीत कमी 6 महिने ते 9 महिने हे सातत्याने उपचार घ्यावे लागतात. आणि खरं म्हणजे जर ऍक्सेप्ट केलेलं असेल की नाही हे आपल्याला घेतल्यानंतर बाकीचं आपलं सगळं व्यवस्थित चाललंय तर हे करून घ्यायला काही हरकत नाही, असं जर रुग्णाने विचार केला पेशंटनी तर ते टिकेल आणि मग त्याचा चांगला फायदा पेशंटला होऊ शकेल. आता आणखीन एक गट आहे हा झोपेच्या तक्रारींच्यासाठी, कारण बहुतेक येणाऱ्या लोकांमध्ये काही वेळेला ते ॲलोपॅथिक औषधं लागतात घ्यायला झोप येण्यासाठी आणि मग त्या गोळ्यांची सवय लागते तर त्याच्यानंतर डोस वाढत जातो, ती गोळी घेतल्याशिवाय झोप येणंच शक्य नाही असं असतं. पुष्कळ वेळेला अश्वगंधा, तगर, जटामावसी, ब्राह्मी अशी खूप औषधं आयुर्वेदामध्ये सांगितले ज्यांचा उपयोग होतोय. ह्या प्रत्येक औषधाचं स्वतंत्र गुणधर्म आहेत आणि काय प्रकाराने दिल्यानंतर त्या पेशंटला उपयोग होईल हे त्या पेशंटच्या तक्रारींच्या वरती किंवा त्याच्या प्रकृतीवरती अशी अवलंबून असतात. त्यामुळे ही सर्व औषधं एकत्र असं दिलं जात नाही, त्याच्यामध्ये काही गट करून त्यांना लागणारीच औषधं ही सांगितली जातात. पण त्याचा उपयोग आपण स्वतः करण्यापेक्षा वैद्यांच्या सल्ल्याने केला तर जास्त उपयोग होईल. आणखीन एक गोष्ट आहे की ॲलोपॅथीच्या गोळ्यांची जर सवय लागलेली असेल झोपेच्या गोळ्यांची तर लवकर फरक पडलेला दिसत नाही. ह्याच्यामध्ये त्या गोळ्यांची सवय जायला आपल्याला ते टेपर ऑफ करायला लागतं आणि त्याला खूप वेळ द्यायला लागतो. त्यामुळे अनेक महिने हे जास्त उपचार याच्यासाठी घ्यायला लागतात आयुर्वेदिक औषधांचे. त्याच्या बरोबरीने शिरोधारा त्याचा उपयोग खूप छान होतो आणि योग आणि श्वसनाच्या व्यायामांचा पण खूप छान उपयोग झोपेच्यासाठी तक्रारी दूर व्हायला
होतो हे निश्चित आपण सांगू शकतो. आणि जे लोक हे नियमाने करतात त्यांना हे लक्षात आलं असेल की आपण जे प्राणायाम करतो त्याच्यामध्ये तो प्राण हा आपल्या मनाशी जोडलेला आहे. आणि तो प्राण घेणं म्हणजे श्वास घेणं आणि त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, ह्यानी मनावरती सुद्धा आपण पुष्कळ वेळेला कंट्रोल ठेवू शकतो. प्राणायाम रोज करणाऱ्या लोकांना आपलं मन शांत झाल्याचं पण जाणवतं. मानसिक तक्रारी ह्या पुष्कळ वेळेला या शारीरिक तक्रारींवरती अवलंबून असतात. आणि जशा जशा तक्रारी कमी व्हायला लागतात आणि आपल्याला असं लक्षात येतं की मला आता हे बरं वाटतंय आणि याच्यातनं मी निश्चित बाहेर पडू शकेन, त्यावेळेला आत्मनिर्भरता येऊ लागली की मग मानसिक त्रास कमी व्हायला पोषक वातावरण त्याच्या मनात आणि घरामध्ये पण तयार होतं. ह्याच्या जोडीने हे शिरोधारा आणि हे उपचार पण आपल्याला चालू ठेवायला पाहिजेत. योग प्राणायाम असंही चालू ठेवायला पाहिजे, कारण ते एक जीवनशैली आहे असं म्हणून जर आपण ते अंगीकारलं तर त्याने खूप फरक पडतो. आता ह्या गोष्टींचा उपयोग झाला नाही आणि काही वेळेला खूप जास्त डिप्रेशन आहे, तर त्या माणसाला मोकळं होण्यासाठी किंवा त्याच्यावर आणखीन काही उपाय लागणार आहेत का, याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचा आपण जरूर सल्ला घ्यायला पाहिजे. मला वाटतं एवढं सगळं ऐकल्यानंतर तर मला जेवढं सांगायचं होतं आणि आयुर्वेदाचा उपयोग जास्त पेशंटना होईल ह्याच्यामध्ये जेवढी शास्त्राची एक मांडणी करायची होती ती माझ्याकडनं मी पूर्ण केली आहे. आता ह्याच्यानंतर जर कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. फक्त याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की हा विषय खूप मोठा आहे, तर आणि काही पर्सनल असतील तर ते आत्ता करणं शक्य नाही. तुम्हाला जे दवाखान्याची वेळ दिलेली आहे आणि नंबर दिलाय त्याच्यावर जर काही पर्सनल गोष्टी विचारायच्या असतील तर तेव्हा नक्की विचारा, मी त्याची उत्तरं नक्की देईन. किंवा भेटीची वेळ ठरवली तरी सुद्धा चालेल. हॅलो, नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी कॅप्टन कर्वे, मी अमेरिकेतून बोलतो. माझा आवाज ऐकू येतोय का? हो येतोय. नमस्कार. अरुणाताई, नमस्कार. तुमचा आता लॅपटॉप स्क्रीन ऑफ कराल का? हो, स्क्रीन हो. तर माझा प्रश्न असा आहे की आयुर्वेदिक औषधांमध्ये लेड कंटेंट खूप असतं असं एक पेपर आहे, आणि मी काही औषधं घेतल्यानंतर माझ्या रक्तातलं लेड 50 पर्यंत वाढलं होतं. तर त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? अरुणाताई, ऐकू आलंय तुम्हाला? तुमचा आवाज म्यूट आहे, आवाज येत नाही तुमचा. सर्व आयुर्वेदिक औषधांच्या मध्ये काही लेड कंटेंट नसतो. जी काही रसायनं आम्ही म्हणतो आणि ज्याच्यामध्ये पारागंधकांच्या एकत्र वापराने काही औषधं तयार केलेली असतात, अशा काही याच्यामध्ये जर ती चांगली तयार केली गेलेली नसतील तर त्याचा काही वेळेला लेड कंटेंट सापडू शकतो. पण हे सर्व ना त्या कंपन्यांच्या वरती अवलंबून असतं, ज्या कंपनीची तुम्ही औषधं घेतायत. जर पारखून जर औषधं घेतली किंवा चांगल्या कंपनीची घेतली तर त्याच्यामध्ये सापडत नाही, असं आम्हाला लक्षात आलं. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा आहे की माणूस जन्मतो तो एक विशिष्ट तऱ्हेची कफवात पित्त प्रकृती घेऊन, असं हो. आयुर्वेदाच्या संदर्भात मी ऐकलंय. बरोबर तर ज्याची वात प्रकृतीच असेल मुळात, बरोबर त्याला याचा तुमचं जे विवेचन तुम्ही केलं त्यावरनं असं लक्षात येतंय की त्याला जास्त काळजी घ्यावी लागणार, किंवा खरोखर. मग त्या संदर्भात आयुर्वेदाचं काय मत आहे की की ती माणसं एखाद्या आजाराला जास्त बळी पडतात का, किंवा कसं? तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. ज्यांची वात प्रकृती असते किंवा ज्याला आम्ही वात प्रधान प्रकृती असं म्हणतो त्यांना आजार होण्याची शक्यता जास्त आहे असं आयुर्वेदामध्ये लिहूनच ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यांना विशेष काळजी घ्यायलाच लागते. आणि विशेषतः स्नेहनोपचार जे असतात, ज्याच्यामध्ये तेल वापरणं, तूप वापरणं, पोटामध्ये घेणं किंवा सर्व प्रकाराने जिथनं जिथनं तुम्हाला वापरता येईल त्या तेलाचा वापर करणं, हे त्याच्यासाठी मुख्य सांगितलेलं आहे. त्यांना काळजी घ्यायलाच लागते.
आयुर्वेदिक हॅलो. ट्रीटमेंट जरा महाग असतात असा आरोप आहे आयुर्वेदावर, की पंचकर्म आणि रेग्युलर हे सगळ्या ट्रीटमेंट घ्यायच्या म्हणजे सामान्य माणसाला जरा परवडत नाही. तर ह्याला काही पर्याय असू शकतो का पंचकर्माला? अं, पंचकर्माला मी नाही म्हणणार पर्याय असतो, कारण पंचकर्म हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. आणि पंचकर्मामधले मुख्यतः जे 5 कर्म सांगितली जातात म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण, हे 5 प्रकारचे कर्म आहेत ज्याच्या पंचकर्म हे नाव पडलंय. पण त्याच्या तयारीच्या साठी जे पहिले तेल लावणं, शेकवणं, हे जे उपचार आहेत हे मुख्यतः आपल्याला लागतात करायला. पूर्ण पंचकर्म म्हणजे ज्याला आम्ही शोधन चिकित्सा म्हणतो, ही खूप वेळेला नाही लागत. आणि ती न जे कोणी तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पंचकर्माचे उपचार करायला लागतात. आता बेसिकली असं आहे की घरामध्ये माणसांना तेल लावणं हे माहितीच नाहीये, किंवा कसं तेल लावायचं असतं हे. पूर्वी घरामध्ये तेल लावण्याचा प्रघात खूप होता आणि माणसं सहज एकमेकांना तेल लावू शकायची. आता ते होत नाही, त्याच्यामुळे बाहेर पाठवायला लागतं. आणि जे ट्रेंड लोक आहेत त्यांना सुद्धा म्हणजे त्याच्यावरती आम्हाला अवलंबून राहायला लागतं. त्याच्यामुळे ते जे काही त्याची औषधं तयार करणं आहे, औषधं मिळवणं आहे, त्याचं म्हणजे पिंडस्वेदासाठी आपण जे बघितलं की काही काढ्यांमध्ये ती भात आणि ती औषधं शिजवून त्या पोटलीनी शेक द्यायचा. आता एवढं सगळं करायला त्याला खूप मॅनआवर्स लागतात, त्याला पर्याय नाहीये. आणि हे घरी करणं शक्य नाहीये, त्यामुळे हे महाग होत जातं. पण आणखीन एक गोष्ट मी याच्यामध्ये असं सांगू शकेन की मी माझ्या पेशंट्सना पुष्कळ वेळेला सांगते, ॲलोपॅथिक ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही ज्या वेळेला ऍडमिट व्हाल आणि त्याच्या तपासण्या करून घ्याल, त्याचा जो खर्च असतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपली ही ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणजे तुम्ही त्याची ट्रीटमेंट तर राहिली बाजूला, फक्त तपासण्यांच्या मध्ये जेवढा खर्च होतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा ट्रीटमेंटचा तेवढा खर्च आपण हे करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जरी ते दिसताना महाग दिसलं तरी सुद्धा एकंदर जर तुम्ही कम्पेअर केलं तर पुढच्या दृष्टीने म्हणजे तुम्हाला पुढे हा आजार जास्त टिकू नये किंवा त्याची लक्षणं लवकर कमी व्हावेत ह्याच्यासाठी हा खर्च आपल्याला करणं महत्वाचं आहे, जर तुम्हाला घरी हे करता येणार नसेल तर. नमस्कार, मी एक प्रश्न विचारते की मगाशी तुम्ही चांगल्या कंपन्यांचं औषध, तर ते सामान्य माणसांनी कसं ओळखायचं? नाही, आयुर्वेदिक औषध ही पण डॉक्टरांच्याकडनं जाऊनच घ्यायला पाहिजे. तुम्ही कंपनीचं नाव वाचून घेऊ नका. तसं नाही म्हणायचं, डॉक्टरांनी जरी दिलं तरी ती चांगली आहे का नाही हे आम्हाला कसं कळणार, एवढंच माझा प्रश्न. हा, चांगली आहेत का नाहीत हे डॉक्टर पुष्कळ वेळेला तपासून घेत असतात. जसं आम्ही लिहिताना काही कंपन्यांची औषधं पारखून घेतलेली असतात आणि त्या औषधांनी पेशंटना आतापर्यंत कुठलेही साईड इफेक्ट आलेले नाही आहेत हे बघूनच आम्ही त्या कंपनीची औषधं लिहितो. पेशंटनी जाऊन ते तपासावं अशी आमची अपेक्षा पण नाही. रिजिडिटी, मी बोलतेय वैदेही. हा, रिजिडिटी असेल तर मग कुठल्या तेलाने मालिश करायला पाहिजे पायाला, की पूर्ण शरीरालाच करायचं, पायच हे होतात? अभ्यंगना हा नेहमी सर्व शरीराला करावा एकत्र, कारण सर्व शरीर हे एकत्र जोडलेलं आहे. फक्त पाय वेगळे हात वेगळे असलं काही नसतं. त्यामुळे जेव्हा अभ्यंग कराल त्यावेळेला डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे अभ्यंग करायचा. जर दुखत नाहीये तुम्हाला, म्हणजे कुठे सूज आली आणि सांधा दुखतोय किंवा एखादा हा स्नायू दुखतोय असं जर असेल तर त्याच्यासाठी तेल वेगळी असतात आणि ताकद वाढण्यासाठीची तेल वेगळी असतात. जसं नारायण तेल मी सांगितलं, निर्गुंडी तेल सांगितलं तशी. धन्यवाद. परत हे 2 वेळेला करायचं का मालिश, की 1 वेळेला केलं? 2 वेळेला मालिश केलं तर नक्की उपयोग चांगला होतो, पण लोकांना एवढा पेशन्स नसतो आणि 2-2 वेळेला ते तेल लावून घेणं कोणाला आवडत पण नाही. त्यामुळे एकदा जरी दिवसभरामध्ये झाला ना तरी खूप चांगला आहे. रोज झाला तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. हलक्या हाताने करायचं मालिश? हो, मालिश हलक्या हाताने करायला लागतं. तेल जिरलं गेलं पाहिजे एवढंच त्याची अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. सोडताना दिशा काय असावी ते पण स्पेसिफिक असते ना हातापायांची? हो, त्याला आम्ही 2 पद्धतीची दिशा म्हणतो, एक अनुलोम आणि एक प्रतिलोम. म्हणजे प्रतिलोम म्हणजे पायाकडनं हृदयाच्या दिशेने आणि अनुलोम म्हणजे हृदयाकडनं पायाच्या दिशेने.
ज्या वेळेला वात वाढला आहे तो कमी करण्यासाठी हृदयाकडनं पायाच्या दिशेने असं तेल लावायला सांगतो. आणि ज्या वेळेला ताकद यायला हवी आहे अशा वेळेला पायाकडनं हृदयाकडे असं मालिश करायला सांगतो. पण दोन्ही प्रकारांनी म्हणजे तुम्ही हाताकडनं सुरुवात करा, पायाकडनं सुरुवात करा, कसंही केलं तरी सुद्धा फक्त एका दिशेने स्ट्रोक्स द्यायचे असं काही करायला लागत नाही. गोल फिरवणं आणि वरनं खालनं चोळणं असं सगळीकडनं चोळलं तरी त्याचा उपयोग होतो. माझ्याकडे पेशंटला सकाळी ब्लड प्रेशर खूप जास्ती असतं आणि आंघोळीच्या आधी जर तेल लावायचं झालं तर मी असं एका वैद्यांच्याकडनं ऐकलं की जर योग्य तऱ्हेने स्ट्रोक दिले गेले नाही तर बीपी वरती त्याचा परिणाम होईल म्हणून. तर कारण बेसिकली स्ट्रोक पेक्षा जास्त प्रेशर मी म्हणेन. कारण हा जर खूप प्रेशर देऊन जर मसाज केला गेला तर त्याचा परिणाम होतो. कारण ब्लड प्रेशर वाढणं किंवा कमी होणं हे त्या रक्तवाहिन्यांच्या दाब त्याच्यावरती म्हणजे रक्ताचा किती दाब पडतोय रक्तवाहिन्यांवरती ह्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे खूप जोर देऊन अशा वेळेला मसाज करू नये. पण हलके हलके केला तरी चालेल ना, म्हणजे बीपी केला वाढणार तर वगैरे नक्की नाही ना? फरक पडतो. नाही. कारण आंघोळीच्या आधी साधारण तेल लावायला आम्ही बघत असतो पण बरोबर त्यावेळेसच नेमकं बीपी जास्ती असतं त्यामुळे बरोबर थोडंसं ताण येतो. बरोबर. नाही काही हरकत नाही त्याच्यामध्ये करायला. हलक्या हाताने करायचा फक्त आणि वरनं खाली करत जा म्हणजे मग त्याने फरक हृदयाकडनं. हा हम्म. बरं, ठीक. आणखी एक मला प्रश्न विचारायचा होता की पूर्वी हम्म. आम्ही एक रेफरन्स बघितला होता ज्याचं GBA ड्रॉप्स असंच नाव होतं, गट ब्रेन ऍक्सिस ड्रॉप्स. आणि दिल्लीच्या एका वैद्याने ते म्हणजे नेटवरतीच बघितलंय हे मी सगळं. तर तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती आहे का? म्हणजे नाही त्यांचं हेच मला म्हणणं होतं माहिती नाहीये. की त्यांनी ते वडाच्या झाडाच्या पासून काहीतरी ते ड्रॉप्स बनवलेले आहेत, इतकंच काय आहे म्हणजे ना कळलं. जगामध्ये भारतामध्ये खूप ठिकाणी असं काही काही नवीन तयार होत असतं आणि लोक ते पेशंट वरती वापरून किंवा विकत असतात. पण सगळं अच्छा. काही गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही तसं ही गोष्ट नाही मला माहिती. त्यामुळे मी ह्याच्यावरती नाही काही तुम्हाला सांगू शकत. म्हणजे काही असं प्रयोग करायचे झाले तरी मग कोणाला विचारायचं हेच समजत नाही अशा वेळेस हो की. बरोबर आहे. ज्यांच्याकडनं तुम्ही घेतलत ना त्यांना विचारा की तुमचं त्याच्यावरचे काही पब्लिश केलेले पेपर आहेत का किंवा काही हा, पेशंट ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता असं ते हा, काही कोणी आहेत का असं विचारून घ्या. हा, हा. कारण त्यांनी पण हे अगदी अतिशय उत्कृष्ट समजावून दिलेलं आहे त्यांच्या युट्यूब मध्ये की गटवरचा केमिकल्सचा कसा सगळा मायक्रोस्ट्रॅटा जो आहे तोच खरी बरीचशी केमिकल्स बनवतो. आणि जवळपास सगळी मानसिक रोगांची जी केमिकल्स आहेत सेरोटिनिन डोपामाइन वगैरे हीच केमिकल्स सगळी आपल्याला पार्किन्सन मध्ये पण इन्व्हॉल्व्ह असतात. बरोबर. त्यामुळे त्या GBA ड्रॉप्सचा पार्किन्सनसाठी उपयोग होईल का असं खूप आशा वाटली होती. पण काही रिलायबल काही हे वाटत नाही कडे घेताना. तो एक आमची अडचण असते. मी म्हणेन जसं मी सांगितलं की तुम्ही ते जर वैद्य स्वतः तपासणी करायला उपलब्ध असतील ना तर हा त्यांना विचारून घ्या की तपासणी करून मला हे चालणार आहे का असं जर हा ते काही सांगू शकत असतील तर जरूर तरच त्यांच्याकडे घ्यायला. जाऊन हम्म. तपासणी करून घ्या आणि मग ते सांगू शकतील. दिल्लीचे आहेत ते त्यामुळे. हो हरकत नाही पण एखादी त्याची चक्कर मारायला काही हरकत नाही. ओके ओके. मला ठीक. एक प्रश्न विचारायचा. हो विचार. डोपामाइन जनरेटिंग न्यूरॉन्स किंवा जे असतात ते विद्या इन द ब्रेन आणि ते मरतात का ते डॉर्मंट होतात आणि ते परत पुनरुज्जीवित करू शकतो का? आणि झंडोपा हे जे आयुर्वेदिक औषध आहे ते दोन प्रश्न ओळीनेच विचारतोय. झंडोपा हे जे आयुर्वेदिक औषध आहे ते जेवणाआधी जेवणानंतर असं कधी घ्यायचं? कारण सिंडोपा घेतलं की बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशन होतं. सिंडोपा म्हणजे सिंडोपा प्लस किंवा ॲलोपॅथिक औषध आहेत ती, असा माझा अनुभव आहे. त्यावरती काही थोडंसं सांगू शकाल का? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी त्याच्यातली तज्ज्ञ नाही त्यामुळे मी आयुर्वेदाचा भाग त्याच्यातला सांगू शकते. हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कोणीतरी जे प्युअर सायन्स मधले जे सायंटिस्ट आहेत ना त्यांना तुम्ही खरंच विचारा. त्याचं तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. ते नक्की सांगू शकतील. कारण डॉक्टरांना हल्ली न्यूरोलॉजिस्ट किंवा त्यांना तुम्हाला हा प्रश्न विचारण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन जायला लागेल त्यांची. पण प्युअर सायन्स मधल्या ज्या लोकांनी याच्यावरती काम केलेलं असेल जर कोणी तुमच्या माहितीत आले तर त्यांना हा जरूर प्रश्न विचारा. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी असं सांगू शकेन की झंडू कंपनीचं जे झंडोपा नावाचं औषध आहे हे खूप रुग्णांना उपयोगी पडतं असं आहे. पण त्याच्यावरती त्यांच्याच ह्याच्यामध्ये रिसर्च झालेला आहे.
तर ते रिसर्च पेपर्स आणि हे जर तुम्ही मागवलेत तर तुम्हाला नक्की ते वाचून तुम्हाला त्याच्यावरती त्याची तुमची उत्तरं मिळू शकतील. कारण त्यांनी त्यांचा MR माझ्याकडे येऊन गेला, त्यांनी विचारलं त्यावेळेला मी चौकशी केली होती आपल्या ह्याच्यामध्ये. तर मला सांगितलं गेलं की तुमच्या ह्याच्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये त्याचा प्रयोग झालेला आहे, पेशंटना वापरायला दिलेलं होतं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. पण त्यांच्याकडे त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे ह्याचे पेपर्स त्यांनी आणि त्याचे पब्लिश केलेलं आहे, त्यांचा उपयोग कसा होतो आणि किती घ्यायचा डोस किंवा हे त्याच्याबद्दल. हॅलो, घेतल्यानंतर कॉन्स्टिपेशन होतं असं मला जाणवतंय. म्हणजे सिंडोपा घेतल्यानंतर काही वेळ बरं वाटतं, कॉन्स्टिपेशन पण होतं, त्यामुळे कॉन्स्टिपेशन जाण्याकरता औषधं घ्यावी लागतात. हे दुष्टचक्र आहे, हो बरोबर. त्याच्यातनं बाहेर पडायचं. त्याच्यासाठी हे बाकीचे उपचार जर तुम्ही काही सुरू केलेत ना तर त्याचा उपयोग व्हायला लागेल. कारण तो सिंडोपा एवढं एकच औषध किंवा एकच उपचार असं एक आपल्या डोक्यात जे आहे ते मला वाटतं की ते थोडंसं बाजूला ठेवून आपण बाकीच्या उपचारांच्याकडे पण वळलं पाहिजे. मला खात्री आहे की आयुर्वेदाप्रमाणेच होमिओपॅथी किंवा आणखीन ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यासाठी काही औषधं नक्की असतील आणि जी आपल्याला सूट होतील ती औषधं आपण नक्की घ्यावीत आणि त्याचा विचार करावा. कारण फक्त एक सिंडोपा आणि आणखीन एकच प्रश्न विचारतो मी. त्याच्यामध्ये फास्ट वॉकिंग किंवा सायकलिंग म्हणजे 90 RPM मध्ये 45 त्याचा इफेक्ट सिंडोपा घेतल्यापेक्षा जास्त चांगला राहतो आणि जास्त आलाय का? पेशंट कडनंच आम्हाला जी खूप माहिती मिळते आणि त्याच्याकडनं जे आम्ही शिकत असतो पेशंट कडनंच. कारण प्रत्येक पेशंटला कुठल्या गोष्टींनी फरक पडतो आणि कुठल्या यांनी त्रास होतो हे त्याचा फीडबॅक ते देत असतात आणि त्यांच्या ह्याच्यातनं आम्हाला असं कळतं. पुष्कळ वेळेला हे जे बरोबर चालणं आहे, आता ह्याच्यामधले जे बाकीचे व्यायामाचा जो मी भाग सांगितला तर त्याच्यामध्ये एक डान्स थेरपी म्हणून पण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही मुवमेंट्स असतात ते सुद्धा करून आपल्याला त्यांनी फरक पडू शकतो. त्यामुळे ती पण एक मोठी गोष्ट आहे की व्यायामाने याच्या लक्षणांमध्ये फरक पडतो. फक्त एक ह्याच्यात आणखीन एक गोष्ट मी सांगेन की तुम्हाला जो व्यायाम आवडेल ना मनापासून, म्हणजे जो करावासा वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा. कारण त्याच्यामध्ये हा जो एक हॅपी हॉर्मोन आहे, त्याच्यात जर तुम्ही रडत कडत तो व्यायाम करत असाल तर तो हॉर्मोन जनरेट होण्यासाठी किंवा त्याचा उपयोग होण्यासाठी पण त्या व्यायामाचा उपयोग नाही होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो व्यायाम आनंदाने करू शकाल. काही लोकांना नाचायला आवडतं, काही लोकांना गायला आवडतं, काही लोकांना चालायला आवडतं, काही लोकांना जिम मध्ये एक्सरसाइज करायला आवडतात. ज्यांना जे आवडेल आणि ते एन्जॉय करू शकतील जो व्यायाम तो तुम्ही नक्की करा, त्याने खूप फरक पडतो. थँक्यू. थँक्यू. मॅडम, डिप्रेशन वरती कुठलं आहे? जास्त डिप्रेशन असतं म्हणजे जरी आपण सिंडोपा दिली तरी पण मग ते डिप्रेशनमुळे ते नॉर्मल नाही होत. याच्याकरता कुठलं आहे आयुर्वेदिक औषध? हो, एक औषध आणि एक लक्षण असं आयुर्वेदामध्ये नाहीये. त्यामुळे त्या माणसाच्या डिप्रेशनसाठी आपल्याला त्याची तपासणी करायला पाहिजे. शारीरिक लेवलवरती काही आहेत का लक्षणं, का म्हणजे शारीरिक लक्षणांमुळे आलेलं डिप्रेशन आहे का खरोखर मानसिकच मूळ हा स्वतंत्र आजार आहे हे बघून त्याला उपचार द्यायला लागतात. खूप मानसिक आजारांमध्ये आपल्याला लिमिटेशन्स आहेत औषधांची आणि उपचारांची सुद्धा. त्यामुळे असं एक औषध आणि एक लक्षण असं नाही आहे आयुर्वेदामध्ये. मॅडम, आयुर्वेदामध्ये झंडूबाम सोडून आणि कुठली औषधं आहेत प्रचलित की जी घेतल्यावर त्याचा परिणाम दिसून येतो? आता जे झंडोबा हे औषध आलेलं आहे तशी औषधांमध्ये एक औषध असं नाही सांगता येणार. पण जी आता मी सांगितलं अश्वगंधा आहे किंवा शंखपुष्पी आहे, ब्राह्मी आहे, ह्या औषधांना स्वतंत्र गुण आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी त्या पेशंटला काय द्यायला पाहिजे किंवा हे तपासल्यानंतर आम्हाला ठरवता येतं. आणि लक्षणं काय आहेत ह्याच्यावरती त्याचे बाकीचे उपचार सुद्धा खूप अवलंबून असतात. फक्त एक औषध घेऊन बरं होईल असं नसतं. त्याचा आहार हा सुद्धा एक खूप मोठा भाग असू शकतो. जर आहारामध्ये बदल केला गेला, काही लंघनासारखे उपचार असतात ज्यांनी फायदा होतो, असं पण आपण बघू शकतो. बरोबर. म्हणजे पुष्कळदा ट्रिमर्स आणि रिजिडिटी हे दोन भाग असतात.
आणि लोकांना ट्रिमर्स तरी असतात किंवा रिजिडिटी असते, दोन्ही सायमल्टेनियसली आहे असे कमी असतात. हो हो त्यामुळे ट्रिमर्सवर मला ट्रिमर्स नाही, मला रिजिडिटी आहे. आणि माझा असा अनुभव आहे की सेंडोपाचा मला पूर्वी जास्ती चांगला उपयोग व्हायचा. जसं मी झंडोपा सुरू केलं तसं सेंडोपाचा इफेक्टिव्हनेस कमी झाला. मुख्य हे तपासल्यानंतर कळेल, कारण पुष्कळ वेळेला आम्ही जे म्हणतो, मगाशी जे सांगितलं की वाताचा आजार आहे, तर त्याच्यात तुमचं पोटाशी ते रिलेटेड आहे का जास्त, आणि त्याच्यामध्ये जर खूप रुक्षता आली आहे का, असं काही जर झालं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळे पंचकर्माचे उपचार करावे लागतात. त्याच्यासाठी मग मुख्य एखाद्या गोळीचा उपयोग होतोय किंवा नाही यापेक्षा तुमची लक्षणं किती कमी झाली, त्याच्यात तुम्हाला किती फायदा झाला याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. ओके ओके. म्हणजे कॉन्स्टिपेशन लीड्स टू पार्किन्सन और पार्किन्सन ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ पार्किन्सन देयर इज अ कॉन्स्टिपेशन, हे कळणं अवघड पडतं. तसं लावायला जाऊच नका, कारण कॉन्स्टिपेशन होणं हे दरवेळेला पार्किन्सनचा भाग असेलच किंवा दरवेळेला त्यांनीच सुरुवात होईल असं पण नसतं. आणि ते आज तिथे सुरुवात झाली आणि मग पार्किन्सन झाला असं पण नाहीये. ते एक त्याचं लक्षण आहे त्या आजारामधलं, जे त्या वातामुळे आलेलं आहे. अच्छा. मला असं विचारायचं आहे की सलायव्हेशन हा विषय याच्यात आला नाही, तर त्याच्यावर काही विशेष आहेत का उपचार? कारण त्याच्यामध्ये पण हा भाग येतो, त्याच्यामध्ये सुद्धा वाताचा आणि कफाचा भाग आहे. जर पचन व्यवस्थित नसेल तर तयार होणारा कफ चांगला नसतो, आणि जेव्हा सलायव्हेशन जास्त व्हायला लागतं त्यावेळेला ते गिळण्याची प्रक्रिया जी बिघडलेली आहे, कारण आपल्या सर्वांच्या तोंडामध्ये सलावा तयार होतच असते, पण ती गिळलीच जात नाही, त्याच्यामुळे हे होतं. ह्याच्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार असतात. तर सलायव्हेशनच कमी करणं हा त्याच्यावरचा उपाय नाही, पण ते ज्या ह्यानी जायला पाहिजे, पोटामध्ये आतमध्ये ढकललं जायला पाहिजे, त्याच्यासाठी पुष्कळ वेळेला उपचार करायला लागतात. हॅलो, माझं नाव दीपा होनपे. मला एक असं विचारायचंय किंवा विचारण्याआधी मी तुमचं खूप अभिनंदन करते. तुम्ही फार सुंदर रीतीने एकतर आयुर्वेद या शास्त्राची ओळख करून दिली आणि मग पार्किन्सन्स कडे वळून त्याच्याबद्दलही खूप छान प्रकारे सगळं सांगितलं. तुम्ही जे गट ब्रेन कनेक्शन बद्दल बोललात, तर ते त्याच्या संबंधी मला विचारायचंय. गट मायक्रोबियोम जो असतो तो सुधारण्यासाठी आयुर्वेदात आता काही रिसर्च चालला आहे का? म्हणजे तुम्ही जे पेपर्स मगाशी दाखवले रेफरन्सेस, आय थिंक ते सगळे ॲलोपॅथीशी रिलेटेड होते असं वाटतं मला. तर आयुर्वेदात असा काही रिसर्च चाललाय का? ती गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया यांचा जो बॅलन्स बिघडल्यामुळं जे प्रॉब्लेम्स येतात, तर आयुर्वेदाच्या कुठल्या औषधांनी हा बॅलन्स राखला जाईल? किंवा ॲलोपॅथिक जसं प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असं डिफाईन करतं, तसं आपल्याकडे आयुर्वेदात काही आहे का, किंवा त्या दृष्टीने काही विचार चालले आहेत का? मॅडम, तुमच्या या प्रश्नामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे मी जसं सांगितलं तसं आयुर्वेदाची निदान पद्धती पूर्ण वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही सांगताय तसं एक आजार आणि एक औषध असं मॅच नाही होऊ शकत. त्यामुळे आयुर्वेदामध्ये जो रिसर्च होतो ना, तो वेगळ्या प्रकारचा रिसर्च असतो आणि ते वेगळ्या प्रकाराने आपल्याला समजून घ्यायला लागतं. कारण हा तुम्ही जो रिसर्च म्हणताय हा मी हे मांडण्याचं कारण असं होतं की आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले उपचार आहेत त्याचा उपयोग आत्ता हा या पेपर्स द्वारे असा प्रूव्ह व्हायला लागलेला आहे. म्हणजे ज्या लोकांना बस्तीवरती विश्वास नव्हता किंवा मसाजवरती विश्वास नव्हता, त्यांच्यासाठी विशेषतः हे पेपर आम्हाला सांगायला उपयोगी पडतात की ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फरक पडतो आणि हे उपचार आमच्याकडे आधीपासून सांगितलेले आहेत. आता हे उपचार सांगण्याचं कारण वातव्याधी हे मुख्य आहे. त्याच्यासाठीची निदान पद्धती मी सांगितलं त्याप्रमाणे वातपित्त कफांवरती अवलंबून आहे. त्या माणसाला ज्याला झालेला आहे त्याचे हेतू काय होते, त्याच्या कुलामध्ये काही आहे का, असे खूप गोष्टी आम्हाला विचारात घ्यायला लागतात. त्याचं पंचभौतिक याच्यामध्ये त्याचं स्वरूप कसं आहे आत्ताचं व्याधीचं, याच्यामध्ये विचार करून हे सगळे उपचार दिले जातात.
त्याच्यामध्ये अग्नीचा विचार जो मी मगाशी मांडला त्याच्यावरती आमचा हा गट मायक्रोबायोटा हा जे आता शब्द आलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये अग्नीचं समतोल असणं हे आम्ही त्याला मुख्य मानतो. कारण प्रत्येक माणसाचा अग्नी वेगळा असतो आणि प्रकृती वेगळी असते. एका माणसाचा मायक्रोबायोटा हा दुसऱ्याला चालत नाही, हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे एका माणसाच्या अग्नीचा दुसऱ्या माणसाच्या अग्नीशी आपण कम्पेअर नाही करू शकत, त्याच्या मायक्रोबायोटाचा कम्पॅरिझन नाही होऊ शकत. त्यामुळे त्याच माणसाचा त्याच माणसाशी असं कम्पेअर करून हे करता येतं. त्यामुळे त्याच्यातला जो शोध निबंध हा जो भाग आहे हा आयुर्वेदिक पद्धतीने केलेला आहे आणि ते असतात, पण त्याची परिभाषाच वेगळी असल्यामुळे ज्यांना माहिती आहे आयुर्वेदातली त्यांना त्याचं सौंदर्य कळू शकेल असं मी म्हणेन. ओके, सॉरी, मला कळलं तुम्ही काय म्हटलात ते. आणि म्हणजे अशी ॲलोपॅथीची खूप सवय असल्यामुळं मी त्या फ्लो मध्ये तुम्हाला विचारलं. आय गॉट द पॉइंट. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 मॅडम मी ह्याच्यावरती एखादं वाक्य बोलू का? म्हणजे थोडं हो, लहान तोंडी मला असं वाटतं, म्हणजे मला सगळ्यांनाच हे सांगायचंय की आपली सगळ्यांची आता बघण्याची पद्धत ही रोग आणि 1 to 1 कॉरेस्पॉन्डन्स, औषध आणि रोग अशी बरोबर. ॲलोपॅथीच्यामुळे आपली मनाची धारणा झालेली आहे. पण ही खरोखर उरलेली जी सगळी शास्त्र आहेत ती रोग बघत नसून रोगी बघत असतात. खरंय, त्यामुळे अगदी बरोबर आहे. पूर्णपणाने तो रोगी एकत्रितरित्या त्याच्या सर्व लक्षण समुच्चयांच्या सकट पाहिला जातो. त्याच्यामुळे बरोबर. तिथे 1 to 1 कॉरेस्पॉन्डन्स करता येत नाही असं, खरंय, म्हणजे मी जे आतापर्यंत समजून घेतलंय बरोबर ते. आहे. म्हणजे एक शैलजा लक्षण कुलकर्णी आणि बोलताय म्हणजे आणि एक त्या रोग आणि सायंटिस्ट एक औषध असं नाही होऊ शकत. एक रोग असलेल्या 4 व्यक्तींना 4 वेगळी वेगळी औषधं लागू पडतात आणि त्यांनीच ते बरे होतात. मला मला एक आणखी प्रश्न विचारायचा आहे. झाला ना, त्या शैलजा कुलकर्णी होत्या आणि त्या सायंटिस्ट आहेत स्वतः. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन असा बरं, अनालिटिकल आणि एक सर्वसमावेशक असा अगदी आहे. हरकत नाही. हे प्रश्न आम्ही रोजच्या आमच्या कन्सल्टेशन मध्ये याची उत्तरं देत असतो. आम्हाला माहितीये, कारण हल्ली खूप लोक वाचतात, विचार करतात आणि मुळातच तिथे एक भिन्नता आहे की आयुर्वेदामध्ये असं ह्याला औषध का नाही अमुक एका लक्षणाला, तर त्याची निदानच वेगळं होतं. त्यामुळे त्याला हे लक्षण आणि हे औषध असं नाहीच आहे त्याच्यामध्ये. मला एक प्रश्न विचारायचा आहे. वायुमुद्रा केल्यामुळे आणि प्राणमुद्रा केल्यामुळे कितपत फायदा होऊ शकतो आणि ते किती वेळ आणि कधी करायची? माझा ना मुद्रांचा एवढा अभ्यास नाहीये. माझा झाला, मी आता करतेय अभ्यास. ऍक्च्युली त्याने खूप फरक पडतो असं मला पण समजलंय, पण माझा अजून अभ्यास चालू आहे. मी त्याच्यावरती बोलू नाही शकत, सॉरी. पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वसाधारणपणे पार्किन्सन पेशंट्स मध्ये आणखी एक तक्रार कॉमन दिसते, ती म्हणजे स्नायूंची एक प्रकारची ओढ बसल्यासारखं दुखणं, म्हणजे पेन, मसल पेन. तो वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी असेल, ओढल्यासारखा असतो किंवा वेदना असते किंवा काय. तर हा बरेचदा म्हणजे असं कन्फ्युजन पेशंटलाही वाटू शकतं. परत मी म्हटलं तसं की रोग आणि याचा 1 to 1 कॉरेस्पॉन्डन्समुळे तो एक मानाचा ढाचा झालेला असतो की तो स्नायूंचा प्रॉब्लेम आहे. पण तो बरेचदा असं दिसतं की ऑन ऑफ कंडिशनशी किंवा औषधांचा उपयोग झालाय किंवा कमी पडलेला आहे त्यावेळेला ते त्रास कमी जास्त झालेले असतात. म्हणजे मेंदूतली जी रसायनं स्नायूंना कंट्रोल करतात त्याच्यामुळे खरं म्हटलं तर पायांचं किंवा आणखीन कुठल्याही वेदनेचं त्याच्याशी संबंध असतो. तो प्रत्यक्ष स्नायूंच्या स्ट्रेंथशी नसतो. तर आयुर्वेद ह्याच्याकडे कसं पाहतं आणि कशा पद्धतीने त्याला काय हँडल करता येईल? कारण हा खूप कॉमन आहे, सगळ्यांनाच पाय दुखतात, हात दुखतात किंवा अनेकदा पेन असतो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचा. तुमचं मुळामधलं जे विधान आहे ना, त्याच्याच संदर्भात मी आता खरं प्रेझेंटेशन केलं की फक्त ते त्याच्याशी रिलेटेड नाहीये. त्या बाकीच्या खूप फॅक्टर्सशी ते रिलेटेड असतं. म्हणजे फक्त मेंदूमधले काही स्राव कमी पडले, जास्त झाले असं नाहीये. त्या स्नायूंचं दुखण्याचं एक स्वतंत्र कारण असू शकतं. जसं सामान्य ज्यांना पार्किन्सन नाहीये पण त्यांचे स्नायू दुखतायत, अशांमध्ये तेल लावून शेकवलं ना तरी सुद्धा फरक पडतो. तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असं तेल लावून शेकवून बघा, त्यांनी फरक पडतो. व्यायामामध्ये अगदी पूर्ण तुम्ही रेझिस्टन्स एक्सरसाइज ज्याला म्हणतो असे करायला पाहिजेत असं नाही, पण साधी हालचाल अगदी छोट्या मुवमेंट पासून जर सुरुवात केली तरी पण त्याच्यामध्ये हळूहळू ती रिजिडिटी कमी होताना दिसते. त्यामुळे एकट्या त्या स्रावांवरती सगळं अवलंबून असं नाहीये. दिवसामधल्या कुठल्या वेळेला ते जास्त होतंय, कुठच्या भूक लागलेली असताना, जेवण झाल्यानंतर, संध्याकाळी, सकाळी उठल्यावर किंवा रात्री, मध्यरात्री, कुठल्या वेळेला ह्या तक्रारी जास्त आहेत किंवा तुमचं एक्झर्शन जास्त झालं असेल तर
तुमच्या मानसिक कंडिशन वरती पण ते पुष्कळसं अवलंबून असतं. त्यामुळे एका त्या फॅक्टरवरती असं अवलंबून नाही आहे. खूप गोष्टी असतात ज्या आपण शोधून त्याच्यावरती उपचार केले वेगळे की त्याचा आपल्याला पुष्कळ फरक पडलेला दिसू शकतो. मला एक अनुभव सांगावासा वाटतो, म्हणजे माझ्याच मिस्टरांचा, तीर्थळींचा. म्हणजे डॉक्टर नरेंद्र पेंडसे, म्हणजे अरुणाताईंचे मिस्टर, त्यांच्याकडे केलेला, की त्यांना अगदी शेवटच्या काळात असं होत होतं की 4 दिवस त्यांना संडासला वेगच, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असं नाही, पण वेगच येत नव्हतं अजिबात. आणि मग नंतर 4 दिवस खूप सारखं ते संडासला होऊन बाहेर जायचं असं. तर मग ऍलोपॅथीच्या, म्हणजे न्यूरोलॉजिस्टनी सांगितलं होतं की आता काही म्हणजे ह्याच्यात नाही करतायत, असंच झालेलं होतं. आणि सहसा मग आपण, आणि अर्थात आम्ही आधीपासून औषध घेत होतो, त्यामुळे पार्किन्सनसाठी नाही, पण म्हणजे फॅमिली डॉक्टर आमचे असं असल्यामुळे आम्ही गेलेलो होतो. पण सुरुवातीलाच असं सांगितलं की 6 महिने तरी लागतील, पण आम्ही तो धीर ठेवला आणि त्यांचं शेवटच्या काळापर्यंत ते बरं झालं होतं. म्हणजे त्यांना मग आधी 2-3 दिवसांनी वेग यायला लागला थोडा, 2 दिवसात वगैरे असं होत होत त्यांचं रेग्युलर, अगदी कॉन्स्टिट्यूशन नसताना रेग्युलर मोशन सुरू झाले होते. हा अनुभव सांगायचा होता मला. कारण बऱ्याच वेळेला आपण आता ऍलोपॅथीकडे काही उपचार नाही म्हटल्यावर जातो, असंही होतं. आणि कधी कधी तो उपचार होऊ शकतो, आणि पण धीर धरायला लागतो की तो, कारण त्यांचा तोपर्यंत पार्किन्सनला त्यांच्या जवळजवळ 23 वर्ष झालेली होती, त्यामुळे खूप वर्षाचा होता, त्यामुळे वेळ लागला. हा अनुभव मला सांगावासा वाटला. आणि धन्यवाद म्हणजे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला वाटतं आपली वेळ संपत आलेली आहे, तर समारोप करूया का मॅडम? हे खूप वेळ बोलतायत. हो चालेल, हरकत नाही. जवळजवळ 1.5 तास मॅडम कंटिन्युअस बोलल्या आपल्याशी. विषय अतिशय उत्तम धन्यवाद, खूप रीतीने छान. आयुर्वेदाची ओळख करून दिली आणि सगळे गैरसमज ऐकणाऱ्यांच्या मनातले दूर केले. आयुर्वेदाचं महत्व सांगितलं. मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे की पुत्तूरला जे पार्किन्सनसाठीचं हॉस्पिटल आयुर्वेदिक आहे, तिथे मी महिनाभर जाऊन ट्रीटमेंट घेतली. नंतर असं झाल्यावर आळस केला की कुठे ते सगळ्या क्रिया करा, कर्म करा. आणि जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा पुन्हा मॅडमचं ऐकलं. आणि आताच नुकतीच पिंडस्वेद हे पंचकर्म मी पूर्ण केलंय. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पथ्य पाळतीये, आणि पथ्य पाळून सुद्धा आणि नुसतं तेल लावून अंगाला मसाज करून आणि बस्ती रेग्युलर घेतल्याने फरक पडतोय, हा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे आणि मॅडमच्या क्लिनिकमध्ये गेल्यानंतरच एक इतकं त्यांचं प्रसन्न आणि आश्वासक त्यांचं बोलणं असतं, म्हणजे मला नेहमी देवघरात ठेवणाऱ्या मंद समयीचीच आठवण होते त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की. ती इतके सात्विक विचार आणि सात्विक चेहरा, सात्विक वृत्ती, आणि शांतपणे पेशंटला सगळं समजावून सांगतात, पूर्णपणे वेळ देतात. हे सगळं मला अतिशय आवडलं. आणि म्हणून मी शोभनाताईंकडे थोडासा हट्ट धरला की आपण आयुर्वेदावर व्याख्यान ठेवूया आणि मॅडमचंच ठेवूया. त्यांनी माझा हट्ट ऐकला. त्याच्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. अतुल ठाकूर नेहमीच आपल्याला तांत्रिक सहाय्य उत्तम करतात, त्यांचे आभार. आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, प्रश्न विचारलेत, सगळ्या श्रोत्यांचे आभार. आणि विशेषतः अरुणाताईंचे विशेष आभार की त्यांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आयुर्वेदाची, आणि त्याच्याबरोबर सायंटिफिक पेपर सुद्धा रेफर केले की लोकांचा विश्वास बसायला मदत होते. नाहीतर खूप वेळा आयुर्वेदिक डॉक्टर मी सांगतो म्हणून असं न होता त्याला जी पुष्टी दिली आहे त्यांनी, त्याच्यामुळे या शास्त्रावर विश्वास बसायला आणखी बळकटी आलेली आहे. सो हा कार्यक्रम आज संपला असं मी जाहीर करते. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.